आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते नमस्ते. मॅडम. आत्मा आत्मा नमस्ते नमस्ते. मॅम. आत्मा नमस्ते आत्मा मॅडम. नमस्ते. आत्मा आत्मा नमस्ते नमस्ते मॅम. मॅडम. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते मॅम. या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडलो आहे आणि या ऊर्जेचा आपल्याला अगदी योग्य उपयोग करायचा आहे. या ब्रह्मांडीय ऊर्जेचा उपयोग मला माझ्या आयुष्यामधील सर्व सकारात्मक गोष्टी मिळवण्यासाठी करायचा आहे. हे आपलं सर्वांचं ठरलंच आहे ना? येस. मग आजचा विषय अत्यंत महत्वाचा विषय काय, तर पितरांच्या मुक्तीकरिता, पितृशांती करता, पितरांची क्षमा मागण्यासाठी या ऊर्जेचा उपयोग केला जातो का? काय वाटते तुम्हाला? असं होऊ शकतं का? सांगा. काय वाटते काय तुम्हाला? बोला. होऊ माईक सुरू आहे तुमचे. होऊ शकतं. होऊ शकतं. होऊ शकतं मॅम, होऊ शकतं. बहुत बढिया. खूप सुंदर. खूप खूप धन्यवाद. या ब्रह्मांडीय ऊर्जेचे धन्यवाद सर्व सन्माननीय सदस्य, रेकी हिलर्स, रेकी ग्रँड मास्टर्स आणि आजच्या सेशनला उपस्थित असलेले सर्व सन्माननीय सदस्य. आपल्या सगळ्यांना अगदी अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणणारच आहे. या ऊर्जेसह आपण सर्वजण एकरूप आहोत आणि युट्यूबचे सर्व सन्माननीय सदस्य, आपल्याला सुद्धा अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. ही ब्रह्मांडीय ऊर्जा, ही रेकी ऊर्जा, ही चैतन्य ऊर्जा, ही प्राणशक्ती माझ्या आयुष्यामध्ये माझ्या वेदना कमी करण्यासाठी मी वापरली आहे. शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि या भौतिक जगामधील प्रश्न सोडवण्यासाठी या रेखी ऊर्जेचा वापर झालेला आहे. आणि आणि मग मग आता वेळ आलेली आहे या ऊर्जेचा वापर आपण पितृपक्ष सुरू आहे. पितृपक्ष सुरू आहे आणि पितृपक्षाचं उद्दिष्ट काय आहे, तर पितृपक्षाचं उद्दिष्ट आहे माझ्या पितरांच्या मुक्तीचा प्रवास करण्यासाठी, पितरांची ऋणमुक्ती करण्यासाठी. मग मी रेकी या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या माध्यमातून, रेकी म्हटलं म्हणजे काय, तर ही युनिव्हर्सल एनर्जी, जो आशीर्वाद रूपी ऊर्जा आपण भगवंताकडून प्राप्त करत असतो, आपल्या गुरूंकडून, सद्गुरूंकडून जी आशीर्वाद रूपी ऊर्जा, जे चैतन्य आपण प्राप्त करत असतो, तर हे प्राप्त करत असलेलं चैतन्य, हे प्राप्त करत असलेलं चैतन्य आपण आपल्या पितरांच्या शांतीसाठी, पितरांच्या ऋणमुक्तीसाठी करू शकतो का? ब्रह्मांडीय ऊर्जेसह आपण जुडून या युनिव्हर्सल एनर्जीचा वापर करून आपण आत्मशांती आणि मुक्तीच्या प्रवासाकडे वाटचाल करू शकतो का? आपण श्राद्ध, ऋणमुक्ती आणि पिढ्यानपिढ्यांची शांती यामधून मिळवू शकतो का? पितरांच्या ऊर्जेसह ही ऊर्जा मर्ज करून आपण त्यांच्यासाठी क्षमा, दया आणि मुक्तीचा सोहळा करू शकतो का? तर नक्कीच या सगळ्या गोष्टी करण्याची क्षमता ऊर्जेमध्ये आहे. फक्त त्यासाठी योग्य टेक्निकची गरज आहे. आपण असं म्हणूया की ही ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय, तर ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे या आध्यात्मिक ऊर्जेचा आपण पितृकर्म यासाठी वापर करूया. पितरांची प्रार्थना करण्यासाठी, साधनेसाठी उपयोग करूया आणि नक्कीच हे होऊ शकतं. जसं या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या मदतीने आपण एका जागेवर बसून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीची हिलिंग करू शकतो. केली आहे ना सर्वांनी? सर्व नवीन सदस्य, सन्माननीय नवीन सदस्य, आजचं सेशन तुमच्यासाठी थोडंसं नेक्स्ट पार्ट असेल. येथे मी ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय आणि या ऊर्जेसोबत कसं जोडावं हे नाही सांगणार, कारण आजचं सेशन आपल्याला अगदी परिपूर्ण आणि पुढील प्रकारे घ्यायचं आहे. आपल्याला श्रद्धांजलीपासून तर शांतीपर्यंत या ऊर्जेचा उपयोग करता येईल का? नक्कीच करता येईल. आत्मशांती, पितृशांती आणि रेकी हिलिंग एनर्जी, कसं बरं आपण या ऊर्जेचा वापर करूया,
आजच्या सेशन मध्ये शिकूया. आणि आजचं सेशन हे ऋणमुक्तीचं, आशीर्वादाचं आणि कृतज्ञतेचं पितृपक्षामध्ये घेतलेलं स्पेशल सेशन आपल्या सर्वांसाठी असेल. मी अशा प्रकारे सेशन घेईल की हे सेशन रेकी हिलर आणि सर्वसामान्य जे सदस्य अजूनही ऊर्जेसोबत जुडलेले नाही या सर्वांसाठी असेल. अशा प्रकारे आजचं सेशन घेणार आहे. आणि अधिकही महत्वाचं म्हणजे प्रयत्न करणार आहे की आजच्या सेशन मध्ये करत असलेली छोटीशी प्रार्थना ही सुद्धा आजच्याच सेशन मध्ये, रेकॉर्डेड सेशन मध्ये देणार. तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव खरंच दिसत आहेत. तुम्हाला आवडलं आणि तुम्हाला थँक्यू. तुमचे भाव जे बदलले चेहऱ्यावरचे त्याकरता अंतर्मनापासून धन्यवाद, खूप धन्यवाद. हं? नक्कीच. तर बघा, ब्रह्मांडीय ऊर्जा काय असते आणि या ऊर्जेचं महत्व काय आहे आपण थोडस समजून घ्या. ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय? तर ब्रह्मांडाकडून जो जी प्राणशक्ती आपण घेतो ना, यस, जे प्राणशक्ती, जे चैतन्य आपण या ब्रह्मांडाकडून घेत असतो, हे चैतन्य आपल्याला प्राणशक्ती, आपल्यामध्ये जिवंत राहण्याची ही ऊर्जा आपण ब्रह्मांडाकडून घेत असतो. आणि आपण रेकीमध्ये शिकलो आहे, ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडून आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला आपली ही ऊर्जा इतरांपर्यंत पाठवून, या जगामधील कुठल्याही व्यक्तीपर्यंत पाठवून त्यांची शारीरिक, मानसिक हिलिंग, आर्थिक किंवा अधिक काही गोष्टी असेल तर ती ऊर्जा आपण त्यांच्यापर्यंत आशीर्वाद रूपी ऊर्जा पाठवतो. आई वडील सुद्धा एका ठिकाणी बसलेले असतात आणि आशीर्वाद रूपी ऊर्जा त्यांच्या मुलांपर्यंत पाठवत असतात. सेम तेच ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय, तर अशीच त्या ब्रह्मांडाकडून घेतलेली ऊर्जा, ही आध्यात्मिक ऊर्जा ब्रह्मांडाकडून घेतलेली मी माझ्या स्वतःच्या मनशांतीसाठी वापरली आहे. मी माझ्या स्वतःचं आरोग्य दुरुस्त करण्यासाठी वापरली आहे. बरोबर ना? ही ब्रह्मांडीय ऊर्जा मी कशासाठी वापरली आहे? ही ब्रह्मांडीय ऊर्जा मी माझी आर्थिक उन्नती, माझे चक्र बॅलन्स करणे, सामाजिक लेवलवर माझं घर हील करणे, माझं बिझनेस हील करणे, या सगळ्या गोष्टींसाठी वापरली आहे. आणि आणि त्याचा फरक मी पाहिला आहे सगळ्यांनी. येस, पाहिला आहे. आता वेळ आलेली आहे आपण अधिक पुढची लेवल बघूया, तर की ही ब्रह्मांडीय ऊर्जा, हे चैतन्य आपण आपल्या पितरांच्या शांतीसाठी, मुक्तीसाठी किंवा त्यांच्याकडून आपल्याला आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी घेऊ शकतो का? तर बघा, पितृपक्ष काय असते. बघा, माझं असं खूपच ज्ञान असेल असं नाही. मी माझ्या थोडक्या मोठ्या भाषेमध्ये, कधी चुकलं, कुठं काही झालं, काही कमी झालं, कुठं जास्त असेल तर आजचं सेशन मात्र अगोदरच क्षमा मागते. हे सेशन घेत असताना कदाचित कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या तर मी मनापासून माफी मागते. मला फक्त एवढं माहिती आहे की सर्व ब्रह्मांडामधील ऊर्जा आणि आपण सगळेजण या ब्रह्मांडाचे लाडके लेकरं, आपण जेही काही करणार ना ऊर्जेसोबत जोडून, नक्कीच त्यासाठी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला प्राप्त होणार. येथे काही अंधश्रद्धा म्हणून नाही, तर या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे मानसशास्त्र आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्या कॉन्शियस, सबकॉन्शियस माइंडला कशा प्रोग्राम करतात. आणि हे केल्यामुळे आज मी जगत असलेल्या आयुष्यामध्ये माझ्या कसा बरा बदल होतो, हे मी अगोदर तुम्हाला समजून देणार आहे. या ब्रह्मांडाला मी प्रार्थना करते, सर्व हिलिंग एंजल्स आणि माझे देवी देवता, माझे गुरु, माझे सद्गुरु श्री संत गजानन महाराज, स्वामी समर्थ, साई बाबा, सर्वांना मी ऊर्जा मागते आहे की आजचं सेशन घेत असताना आपण ऊर्जा पुरवावी. अगदी मनापासून धन्यवाद, खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. तुमच्या सगळ्यांना सुद्धा खूप धन्यवाद. आणि तुमच्या सगळ्यांचे मी खूप आभारी आहे, मनापासून आभारी आहे. पितृपक्ष आपल्या पितरांना आठवण करणारा महिना, हो ना? आपल्या पितरांची आठवण आपल्याला या महिन्यामध्ये
आहे. आणि या महिन्यामध्ये आपल्या सगळ्यांकडे एक श्राद्ध होतं ना आपल्या सगळ्यांकडे 15 दिवसामध्ये. सो आपण रोज काही एक ज्याच्याकडे ज्या ज्या तिथीला आहे आणि ज्यांना तिथी माहिती नाही ते सर्व पितृपक्ष अमावस्येला श्राद्ध करतात. मग या काळामध्ये काय होते, तर आपण कुठेतरी पितरांचं महत्व जर पाहिलं आपण, तर या काळामध्ये आपल्या पितरांना आठवण आपण करतो सर्वजण. आपल्या पितरांना म्हणजे काय, पितर म्हणजे काय, तर माझी आई, माझे वडील, त्यांचे आई वडील आहे ना. म्हणजे मला ज्यांनी घडवलं, ज्यांच्या मला घडवण्यामध्ये किंवा माझ्या डीएनए मध्ये ज्यांचे ज्यांचे माझा डीएनए ज्यांच्याकडून आलेला आहे ते सर्वजण. आईकडील, वडिलांकडील, सासूबाईंकडून, सासऱ्यांकडील, पती पत्नी एकत्र येतात तेव्हा जेव्हा नातवंड जे निर्माण होतं ते पुन्हा त्या दोन्ही पिढ्यांमधून आलेली अनुवांशिकता घेऊन येतं. सगळेजण तुम्ही अध्यात्मशास्त्रामध्ये हे शिकलेले आहात, येथे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. नक्कीच. तर ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी या सगळ्या गोष्टींसाठी, या हिलिंगसाठी म्हणूया किंवा आपल्याला ऊर्जा पुरवण्यासाठी ऊर्जा मदत करते काय, आणि जर ऊर्जा मदत करते तर मग ते कशा प्रकारे करते हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. अगदी मंजुश्री मॅडमने सांगितलं म्हणून डोळे बंद करून विश्वास ठेवला, असं करण्याची गरज नाही. ओके. तुम्हाला पटलं तर नक्कीच मेडिटेशन करा माझ्यासोबत, नाही पटलं तर नका करू. ओके. हा. तर मग हा ना आपण आठवण करतो आपल्या पितरांना. खरंच फक्त आठवण करणे आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे ही फक्त विधी आहे का, तर हे जे काही आपल्या 15 दिवसामध्ये पितृपक्षामध्ये आपले विधी होतात, हे फक्त विधी नसून यामध्ये आपली मानसिक, भावनिक आणि ऊर्जात्मक स्तरावर आपल्याला त्यांच्याशी संपर्क करण्याचा हा कालावधी आहे. आणि येथे आपण प्युरिफाय होऊया मानसिक दृष्टिकोनातून, भावनिक दृष्टिकोनातून आणि ऊर्जात्मक दृष्टिकोनातून. जेव्हा आपण या महिन्यामध्ये प्युरिफाय होतो तेव्हा पुढच्या महिन्यामध्ये येणारी मातृशक्तीची छान ती मोठी ऊर्जा घेण्यास आपण सक्षम असतो. कारण जर आपण विचार केला तर गढूळ पाण्यामध्ये जर काय स्वच्छ पाणी टाकलं तर काय होणार, ते पाणी सुद्धा गढूळ होणार. अंतर्मनामध्ये साठलेली ती गढूळता किंवा नकारात्मक ऊर्जा किंवा वर्षभरामध्ये जे काही प्रसंगांमधून आपण गेलेलो असतो त्यामधून प्युरिफाय होण्यासाठी, ऊर्जा मिळवण्यासाठीचा हा काळ. भावनिक दृष्टिकोनातून असं म्हटलं मी, आणि मानसिक दृष्टिकोनातून ऊर्जात्मक स्तरावर सुद्धा आपल्याला त्यांच्यासोबत आपण संपर्क साधून स्वतःला प्युरिफाय करतो. म्हणजे काय, स्वतःची एनर्जी लेवल वाढवतो, नकारात्मकता काढून टाकणे आणि सकारात्मक ऊर्जा ग्रहण करणे, हा तो कालावधी आहे. विज्ञान काय म्हणते, तर विज्ञानाचं म्हणणं असं आहे की आपल्या प्रत्येकाच्या डीएनए मध्ये पूर्वजांची काही माहिती असते. सेम त्यांच्या भावभावना, त्यांचे संस्कार, त्यांना वाटणारे एखादी भीती किंवा त्यांच्या, आपण म्हणतो ना की माझ्या पिढीने असं काही केलेलं नाहीये, मी पण नाही करणार. असं म्हणतात ना कधी कधी लोक, बाबा तुम्ही हा व्यवसाय करणार का, नाही नाही, आमच्या पिढीने ना आमच्या पूर्वजांनी पण किंवा आमच्या पिढीने नोकरीच केलेली आहे, आम्ही पण नोकरी करणार. किंवा एखादं जण असं म्हणते की अच्छा का रे, तुम्हाला नोकरी करायची आहे का, बघा ना मी फक्त उदाहरण सांगते, तर नाही, आमच्या पिढीत कोणा नोकरी नाही केली, आम्ही फक्त व्यवसाय करतो आणि आमचा पिंड व्यवसाय करण्याचा, असं म्हणतात ना बऱ्याच वेळा. तुम्ही हो नाही म्हणा बाबा तिकडनं, मग मला समजते. म्हणताना तुमच्याकडे होती ना असे शब्द आपण ऐकले ना, याचा अर्थ काय, तर आपल्या अंतरंगामध्ये, आपल्या आतमध्ये ज्या भावना, जे संस्कार किंवा ज्या गोष्टी खचून आलेल्या असतात त्या ना आपल्या काही लेवलवर आपल्या प्रत्येकाच्या सोबत पुढे 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 जात असतात. म्हणून विज्ञानाचं असं, सायन्स असं म्हणते की आपल्या डीएनए मध्ये आपल्या पूर्वजांची माहिती असते. म्हणजे कुठेतरी ते गुण, त्यांच्या भावना, त्यांचे संस्कार, ती भीती, आणि विज्ञान हे सगळं सिद्ध करतं की अनेक पूर्वजांच्या डीएनए मध्ये अनेक पूर्वजांबद्दल काही गोष्टी निघत असतात. आणि हे सर्व काही लेवलवर पुढे येत असतात. मग कोणाचे गुण किती, कोणाची किती, हे सुद्धा ठरलेलं आहे. त्यासाठी अध्यात्मशास्त्राचा अधिक जास्त अभ्यास करावा लागेल. ओके. आजीकडून किती येतात, आजीच्या आईकडून किती येतात, हे ते आहे अभ्यासामध्ये सुद्धा, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग पितृशांती म्हणजे काय, तर पितृशांतीचा जर खरा विचार केला तर आपली स्वतःची मानसिक आणि ऊर्जात्मक शक्ती वाढवणे.
म्हणजे पितृशांती. ही पितृशांती कशासाठी करायची आहे? पहिले तर स्वतःच्या प्युरिफिकेशनसाठी, आणि मग ही ऊर्जा आपल्याला त्यांच्यापर्यंत पाठवायची आहे. ओके, बघूया ते ब्रह्मांड आपल्याला किती संधी देते त्यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी. पण मात्र मी रेकी शिकत असताना तुम्हाला सगळ्यांना सांगत असते, हिलिंग सेशन मध्ये सगळ्यांना सांगत असते, आपण जे काही करणार आहे, कोणतीही ऊर्जा पाठवणार आहे, ती प्रत्येक ऊर्जा आपण पाठवणार ही स्वतःच्या फायद्यासाठी. आपण जेही काही करणार नाही हे स्वतःच्या फायद्यासाठी करणार. स्वार्थामधून परमार्थ साधण्याचा प्रयत्न असेल, माफ करा, स्वतःसाठी फायदा, नंतर समोरच्यासाठी. आशीर्वाद रूपी ऊर्जा पाठवा, अगोदर स्वतःच प्युरिफिकेशन करा आणि नंतर दुसऱ्यांसाठी. अशीच ऊर्जा काम करत असते. ऊर्जेचं कार्यच असं असते, पहिले स्वतःसाठी, नंतर इतरांसाठी. अशी गंमत आहे ना, अशीच गंमत असते. ऊर्जेसोबत तुम्ही केव्हाही जोडा, अगोदर स्वतःचा फायदा. आणि मग मानसशास्त्राचं हेच म्हणणं आहे. काय आहे, जर आपण विचार केला तर काय म्हणते सायकोलॉजी, काय म्हणते सायकोलॉजी? म्हणते की काही फॅमिलीच्या अनसॉल्ड इश्यू असतात, जे पिढ्यानपिढ्या असतात. ओके, जे पिढ्यानपिढ्या असतात ते बऱ्याच वेळा रिपीट होत असतात. त्याला ना कोणी ट्रान्झॅक्शनल ट्रॉमा असं काहीतरी म्हणत असतं. तर बऱ्याच वेळा ती रिपीट होत असते. आणि ब्रह्मांडी ऊर्जा, रेकी, ही अशी एक ऊर्जा आहे की ती आपलं शरीर, आपलं मन, आपल्या भावना आणि आपल्याला सोल लेवलवर हील करते. आणि जेव्हा आपण पितरांच्या आत्म्यांना प्रेमाने आठवतो, आठवण करतो, आशीर्वाद मागतो, तेव्हा आपल्या सबकॉन्शियस माइंड, आपली जी हिलिंग आहे ना, ही सबकॉन्शियस लेवलवर होते. ओके, म्हणजे कुठेतरी आतमध्ये तो ट्रॉमा जर आपल्याला आपल्या पिढीजात आलेला असेल तर तेथे आपली हिलिंग होऊन आपण पुढे निघतो. हे झाली सायकोलॉजी. मी नेहमी सांगत असते, मी कुठलीही गोष्ट करत असताना अध्यात्मशास्त्र, विज्ञान आणि मानसशास्त्र यांचा अभ्यास करते आणि मग तुमच्या समोर येते. कारण कारण आज रोजी आपल्याला सायकोलॉजी आणि विज्ञान हवं असतं, बरोबर आहे ना? अध्यात्मशास्त्राविषयी आपल्याला खूप लोक खूप नकारात्मक बोलत असतात. तुम्ही असंच करता, तुम्ही ढोंग करता, हे करता, ते करता. पण जर काय तुम्ही आध्यात्मिक ऊर्जेचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून योग्य वापर केलात ना, तेव्हा स्वतःमध्ये दिवसेंदिवस काय बदल होतो आणि बाकी सगळ्या गोष्टींमध्ये काय बदल होतो ते आपल्याला अनुभवावं लागेल. स्वतःमधील अनुभव तुम्ही नक्कीच नक्कीच लिहून ठेवू शकता किंवा नक्कीच तुम्ही अनुभवू शकता. पण आता आपण पितरांसोबत जी हिलिंग करत आहे, हा अनुभव मात्र तुम्हाला हळूहळू घ्यावा लागेल. आरोग्याचा अनुभव तुम्हाला 2 दिवसात, 8 दिवसामध्ये येतो. येतो ना. आता तर किती मोठमोठ्या गोष्टींचे अनुभव आपण घेतले आहेत. तर नक्कीच मी नवीन लोकांनाही सांगेल, शेअर करा की जे अशक्य आहे ते सुद्धा हील करण्याची क्षमता आपल्यामध्ये आलेली आहे. आपल्यामध्ये म्हणजे तुम्ही सर्वांनी त्या सगळ्या गोष्टी सिद्ध केलेल्या आहेत. तुमचे सगळे. मग या काळामध्ये आपल्याला माझा आवाज येतोय तुम्हाला? ओके, हा, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे. मग या काळामध्ये आपल्याला काय करायचं आहे? या काळामध्ये तुम्हाला, मला, आता आपण एक छान क्षमा प्रार्थना करूया, छान हील करूया. आपण आपल्या पितरांकडून आशीर्वाद घेऊया, कारण यांची ऊर्जा आपल्या जवळ असते. असं केलंय ना आपण, जसं देवी देवतांना आशीर्वाद मागतो तसं आपल्या पितरांनाही आपण आतापर्यंत आशीर्वाद मागले. आज मात्र आपण वेगळ्या पद्धत मागूया, थोडीशी प्रयत्न तर करूया वेगळं टेक्निक वापरण्याचं. आपण येथे आपल्या पितरांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलेला आहे, असं म्हणूया. आजचं स्पेशल सेशन पितरांचे आशीर्वाद घेण्यासाठी, त्यांना क्षमा मागण्यासाठी, त्यांना क्षमा देण्यासाठी आणि ऋणमुक्त होण्यासाठी आजचं सेशन. आणि हे सगळं आपण करणार आहे ऊर्जेसोबत जोडून. जेव्हा आपण मुक्त होतो तेव्हा जीवनामध्ये नवे दरवाजे उघडायला लागतात संधीचे.
नव्या आशा निर्माण व्हायला लागतात. तुम्हाला जर नव्या गोष्टी हव्या आहेत आयुष्यामध्ये, तर काय करावं लागेल? तर आपल्याला अगोदर मुक्त व्हावं लागेल अनेक गोष्टींमधून. अनेक गोष्टी सोडून द्याव्या लागतील. त्या सोडून देण्यासाठी आपण आलेलो आहे. आपलं आरोग्य, आपले नातेसंबंध, आपली आर्थिक समृद्धी साधायची असेल, तर अगोदर काही जुने जे काही गाठोडे आहे ना, त्यामधून मुक्त व्हावं लागेल. मग काही लोकांना, बऱ्याच लोकांना असं वाटतंय की रेकी ते शिकवतात. मग रेकीमध्ये तर फक्त उपचार आहे, शारीरिक, मानसिक, आर्थिक. नाही, फक्त उपचार करणे नाही बरं का. या आध्यात्मिक ऊर्जेचा वापर मी नेहमी सांगत असते. तुमच्या डोक्यात काय येते? आता तुमच्या डोक्यामध्ये जो विचार आला की मॅम मी यासाठी माझ्या ऊर्जेचा उपयोग करू शकते का? तर हो, तुमच्या डोक्यात काहीही येऊ दे, कारण ऊर्जाच तशी आहे. ऊर्जा म्हणजे काय? तर ब्रह्मांडाकडून घेतलेले आशीर्वाद. फक्त आपण ते आशीर्वाद, ती ऊर्जा भरभरून घेतो आणि मला जिथे हवी आहे तेथे पाठवतो. हे योग्य पद्धतीने वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाठवायला लागत ही ऊर्जा. बघा तुम्हाला कसं त्याचा रिझल्ट येतो. तर लाईव्ह सेशन मध्ये एवढ्या सकारात्मकतेने तुम्हाला सांगणं, यासाठी खरंच खूप हिंमत लागते. आणि तुम्हाला सगळ्यांना सुद्धा हे चांगलंच माहित आहे, बरोबर ना? यासाठी हिंमत लागते आणि ही हिंमत माझ्यामध्ये आली आहे, कारण तुम्ही जे सगळे सदस्य बसलेले असता आणि तुम्ही जे सदस्य तुमचे अनुभव शेअर करता, यामुळे. तुम्ही फक्त अनुभव शेअर करत नाही, तर तुम्ही माध्यम आहात ही ऊर्जा इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी. तुम्ही सगळेजण असे नका ना बसू, असे छान बसा ना खाली मांडीवर हात देऊन. रिलॅक्स बसा, तुम्ही रिलॅक्स बसा. आपण ध्यान करू तेव्हा हात जोडा. ओके, हा. मस्त छान सेशन ऐका. हा हा. मग ना काय होते, कधी कधी तुम्हाला माझ्या आवाजामध्ये मेडिटेशन करायची सवय आहे. मग सेशन ऐकता ऐकता अनेक लोकांचं ध्यानच लागून जातं. हं? त्यामुळे जेवढं जागृतावस्थेमध्ये आपल्याला सेशन करता येईल छान, तसं सेशन करा. तर तुमचे अनुभव तुम्ही नंतर शेअर केलेलं, मागच्या वर्षी सुद्धा आपण रेकी सेशन मध्ये तोडके मोडके जसे आले मला तसे आपण हिलिंग केली. आणि पितरांची हिलिंग केल्यानंतर काही लोकांनी जे अनुभव शेअर केले 15 दिवसानंतर, त्या अनुभवांमुळे माझी आज लाईव्ह सेशन घेण्याची ऊर्जा मला मिळाली. कारण मी घडते आहे, हे तुम्ही मला घडवत आहात सगळेजण. तुम्ही मला एक एक अनुभव देता. जशा प्रकारे आपण एक एक गोष्ट करतो आणि त्यानंतर तुम्ही जो स्वतःमध्ये शारीरिक, मानसिक, आर्थिक, भौतिक जगामध्ये छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आणि मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये जो रिझल्ट घेता आणि तो रिझल्ट तुम्ही शेअर करता, आणि मग त्यामुळे काय होते? तर त्यामुळे होते, मला पुन्हा नवं काहीतरी सुचवावं असं माझ्या मनात येतं. आणि मग मी पुन्हा अभ्यास करायला लागते. आणि मग तुमच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रेमाने येतात. तुमचा विश्वास हे ब्रह्मांडी ऊर्जा कायम टिकवून ठेव, बस मी एवढी प्रार्थना करते. आणि तुमच्या आयुष्यामध्ये जसा छान बदल होतो, तसाच त्या ब्लेसिंग्स सोबत माझ्या सुद्धा आयुष्यामध्ये अधिक जास्त चांगला बदल व्हायला लागतो. ही सकारात्मक ऊर्जा स्वतः सोबतच इतरांपर्यंत पाठवण्याचं मी माध्यम होते. तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवायला तुम्ही कुठेतरी एक छोटूस स्थान देता, त्याकरता तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद. खूप धन्यवाद तुमचे, खूप खूप धन्यवाद. मग आपल्याला या ऊर्जेचा वापर करायचा आहे. आणि मग मी जसं तुम्हाला सांगते, फक्त हिलिंग नाही आहे, फक्त उपचार नाहीये, तर आशीर्वाद घेण्याची ऊर्जा आणि आणि तीच ऊर्जा इतरांपर्यंत पाठवण्याची. त्याचप्रमाणे आपण असं म्हणूया, आशीर्वाद घेण्याची आणि ऊर्जा संतुलित करण्याची ही प्रक्रिया आहे. मग आपण या मोठ्या प्रेमाने आपल्या पितरांपर्यंत ऊर्जा पोहोचवण्यासाठी माध्यम व्हायचं आहे ना? सर्वांनाच व्हायचं आहे. व्हायचं आहे ना? नक्कीच आपण माध्यम होऊया. आपण इथं आपल्या पितरांना
त्यांच्या सन्मानासाठी, त्यांना त्या सर्व ऋणांमधून मुक्त होण्यासाठी, आपण प्रेम, शांती आणि समृद्धीने स्वतःचं जीवन भरवून घेण्यासाठी, आपल्या पितरांचा तो भरभरून आशीर्वाद प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी करूया प्रयत्न. ओके, आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करूया. नक्कीच आपण कुठेतरी क्षमा मागूया, पुढे जाऊया. मग त्या अगोदर मी थोडस 2 मिनिट रेखीबद्दल सांगते. ही ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय? तर ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे माझ्याच आतमध्ये असलेली प्राणशक्ती, प्राण ऊर्जा, श्वास, ज्याला विज्ञान जैविक ऊर्जा, आणि कोणी याला प्राण ऊर्जा, कोणी चैतन्य, कोणी याला ब्रह्मांडीय ऊर्जा, कोणी याला रेखी असं म्हणते. हे सर्व जे शब्द आहेत, जसं आपण भगवंताला वेगवेगळ्या नावाने ओळखतो, श्रीकृष्ण, विष्णू, तेच पांडुरंग आहे ना, वेगवेगळ्या नावाने ओळखतो, तसं वेगवेगळ्या ठिकाणी ऊर्जेला वेगवेगळं नाव. बस, ऊर्जा म्हणजे ऊर्जा. ऊर्जा म्हणजे या ब्रह्मांडामध्ये असलेली ती प्राणशक्ती, जी माझ्या आतमध्ये असल्यामुळे मी जिवंत आहे. मग आज रोजी मी या प्राणशक्तीचा उपयोग करत नाही का? तर नक्कीच करतो आहे. जे लोक रेकी शिकत नाहीत ते सुद्धा करत आहेत. मग आता बदल काय आहे? तर आता ऊर्जेसोबत मोठ्या प्रमाणात ऊर्जा खेचून घेण्याचं टेक्निक म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत पुन्हा जोडणे किंवा रेखी शिकणे. आपण मोठ्या प्रमाणात ऊर्जा ओढून घ्यायची या ब्रह्मांडाकडून, जो आपला हक्क आहे, जो आपला हक्क आहे. आपण ऊर्जा ब्रह्मांडाकडून 100% घेतली पाहिजे नेहमी. ती आपण 30 ते 35% मोठ्या मुश्किलने घेत असतो. तो प्राण ऊर्जा, ती प्राणशक्ती मोठ्या प्रमाणात या ब्रह्मांडाकडून घेणे, घेतलेल्या ऊर्जेचा, या आध्यात्मिक ऊर्जेचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून कॉन्शियस सबकॉन्शियस माइंडला योग्य प्रोग्राम करून माझ्या विचारांवर नियंत्रण मिळवून विचारांमुळे निर्माण होणाऱ्या आजारांपासून स्वतःला मुक्त करणे, यासाठी या ऊर्जेचा वापर करणे म्हणजे रेकी शिकणे. याच ऊर्जेचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून, आरोग्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून माझ्या शारीरिक व्याधींवर मी नियंत्रण मिळवणे, डॉक्टरी ट्रीटमेंट जर सुरू असेल तर माझ्या शरीराला प्राणवायू, प्राणशक्ती मोठ्या प्रमाणात देऊन या ऊर्जेचा वापर त्या शरीराच्या दुरुस्तीसाठी करणे, आणि जी काही हिलिंग औषधांनी होते त्यामध्ये 4 दिवसात व्हायचं ते 2 दिवसात दुरुस्त, अशा प्रकारे ऊर्जेचा वापर करणे. मग चक्र बॅलन्स करणे. चक्र बॅलन्स झाले की त्या प्रत्येक चक्राच्या सोबत असलेली ग्रंथी, चक्राच्या सोबत असलेली ग्रंथी, जशी एडर्नेल ग्रंथी, थायरॉइड ग्रंथी, पिनियल ग्रंथी, पिट्युटरी ग्रंथी, त्या त्या चक्राशी संबंधित असलेल्या ग्रंथी, ते चक्र बॅलन्स झाल्यामुळे, ग्रंथी योग्य कार्य करायला लागल्यामुळे त्या ग्रंथीच्या सानिध्यात येणारे अवयव दुरुस्त व्हायला लागतात, आजारांमधून आपण बाहेर पडतो. हे होत असताना आतमध्ये अधिक एक प्रोसेस होत असते. ती काय? तर मानसिक स्तरावर स्थैर्य स्वतःमध्ये निर्माण होत असते, स्थिरत्व स्वतःमध्ये निर्माण होत असते, नवनिर्मिती, नवचैतन्य आतमध्ये निर्माण होते. ही प्रोसेस सोबत सुरू राहते. स्वतःमध्ये धैर्य, धडाडी, नेतृत्व, छान प्रेमाच्या, कृतज्ञतेच्या भावनांचा विकास, तुमचं व्यक्तिमत्व विकास, तुमच्या शब्दांमध्ये पॉवर निर्माण होणे. मी जे बोलणार ते करण्यासाठी हे ब्रह्मांड तयार आहे, अशी ऊर्जा स्वतःमध्ये निर्माण करणे, आणि माझी एकाग्रता, माझी स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, इंट्युशन्स पॉवर वाढवण्यासाठी, त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये आध्यात्मिक प्रगती घडवून आणण्यासाठी, ते ऊर्जा मोठ्या प्रमाणात वरच्या चक्रांना जाऊन छान आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी या ऊर्जेचा वापर करणे. हे सगळं करण्याचं योग्य टेक्निक शिकणे म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडणे आणि रेखी शिकणे. आता येथे कोठेही अंधश्रद्धा नाही, सगळं काही आहे. सायकोलॉजी, विज्ञान
आरोग्यशास्त्र या दृष्टिकोनातून आध्यात्मिक ऊर्जेचा प्रॉपर उपयोग करून घेणे आहे. हे ब्रह्मांड तुम्हाला मला सगळ्यांना सारखं देतं, खूप देतं. त्याचा उपयोग तुम्ही कसे करता हे तुमच्यावर आहे. मी कसा करते हे माझ्यावर आहे. आध्यात्मिक प्रगती घडून येत असते. ती घडून येणारी आध्यात्मिक प्रगती प्रत्येकाची वेगवेगळी असते. आजच्या सेशन मध्ये सुद्धा, आजच्या मेडिटेशन मध्ये सुद्धा प्रत्येक जण अनुभव घेणार आहे, पण वेगळ्या पद्धतीने घेणार आहे. ओके, आज आपण छोटस ध्यान घेणार आहे. सर्वसमावेशक छोटस ध्यान घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. अगदी मनापासून धन्यवाद. मी नक्कीच पितरांसाठी प्रार्थना आपण करूया, पण त्या अगोदर 5-10 लोकांना थोडी संधी देते अनुभव शेअरिंगसाठी. हो ना? की बाबा या आठवड्यामध्ये, या महिन्यामध्ये मला ब्रह्मांडी ऊर्जेनी काय बरं अनुभव दिला इतरांसाठी शेअर करण्याला. ओके, आणि ज्या सदस्यांना आज 4 स्क्रीनवर सगळे सदस्य आहेत, प्लीज ज्यांना स्वतःहून अनुभव शेअर करायचा आहे अशांनी मी टाईप करा. ओके, मग मी तुमचा नंबर लावते. आणि मला अपेक्षा आहे की फर्स्ट डिग्रीचे सदस्य आवर्जून सांगणार. आणि मी कल्पनाताईंना विनंती करते, त्या असतील तर त्यांनी माईक सुरू करावा आणि किंवा हँडराईज दाखवावं, म्हणजे मला कळेल की त्या कुठे आहेत. एक असा अनुभव की अर्चना कोठारी, सॉरी सॉरी, कल्पना म्हटलं मी, अर्चना कोठारी. अर्चना ताई, माईक सुरू करा. एक मिनिट, मी तुम्हाला अनम्यूट करण्याची हे देते. एक सेकंड. हा हा, आता माईक सुरू करा अर्चना. हा, झालाय. हो, तुमचा आवाज आवाज येतोय? येतोय. हा हा, बोल. आत्मा नमस्ते सर्वांना. मी 2 सप्टेंबरच्या बॅचला आता जॉईन झाले. म्हणजे मला आज जॉईन होऊन 12 दिवस झाले. तर मी हे 7 चक्राचं मेडिटेशन केलं. दिवसातून 3-4-5 वेळापर्यंत केले, पण मला सेन्सेशन नव्हते. पण मी जसं मेडिटेशन करत गेले, पहाटे वगैरे उठून वगैरे, तसं माझे पाय व्हायब्रेट व्हायला लागले. म्हणजे व्हायब्रेशन वाढलं माझ्या पायाचं. तुमची खरी सिच्युएशन काय आहे ते सांगा समोरच्यांना त्या अगोदर. माझं स्पायनल कॉर्डचं ऑपरेशन झालं. मी 2 वर्षापासून बेड पेशंटच आहे. हं. आणि सेन्सेशन होतं मला कमरेपासून. तर काहीच नाही. पहिल्या नव्हतं. तर जेव्हा मी 2 सप्टेंबरला क्लास चालू केला, तेव्हा 3 सप्टेंबरला मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मेडिटेशन केलं. पण मेडिटेशन मला काही झालं नाही, कारण माझे हात मी स्टेबल नव्हते, स्थिर राहत नव्हते. मग मी अक्षरशः असं डान्स केल्यासारखं होत होतं मला, नाही का, असं वाक तसं वाक मेडिटेशन करताना. मग मी शेवटी ना माझे दोन्ही हात असे मांडीवर घेऊन एकाग्र चित्ततेने मेडिटेशन केलं. मग मी परत तुम्हाला विचारलं की मॅम तसं केलं तर चालेल का? तर तुम्ही म्हणले नाही नाही, तुम्ही जे मेडिटेशन मध्ये दिले ना विथ ऍक्शन करा बोलले. म्हणलं ठीक आहे, आता मॅमचा तर शब्द आहे, करून बघू. पहिला सकाळच्या मॉर्निंगला मी केलं, थोडा त्रास झाला. पण त्यापासून आज तागायत मी एक असा हात एकदा सुद्धा हलवलेला नाही. जोपर्यंत पूर्ण मेडिटेशन आहे ना तोपर्यंत तशी ऍक्शन करत गेली. आणि विथ बसून, नो सपोर्ट, म्हणजे कसलाही सपोर्ट न घेऊन, शिवाय पद्मासन मध्ये बसून मी मेडिटेशन करते आजपर्यंत. हे 2 सप्टेंबर पासून आहे. ह्याच्या व्यतिरिक्त मी काल फरशीवर बसून पूर्ण 2.5 तास, आपलं काल 7:30 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत विदाऊट सपोर्टचं मांडी घालून काल पूर्ण सेशन मी ऐकलं. सगळ्यांनी अगदी त्या ब्रह्मांडाचे धन्यवाद माना. खूप कोणासाठी? खूप दिलं तर मला. अर्चनाताईंसाठी सगळ्यांनी धन्यवाद म्हणा. थँक्यू म्हणा युनिव्हर्सला. तो भाव तुमच्या हृदयामधून येऊ द्या. आणि सगळ्यांनी मिळून अधिक प्रार्थना करा की अर्चनाताई छान चालणार आहेत. ओके, आज फक्त सेन्सेशन्स आलेले आहेत पायाला. ओके, आज त्या अर्ध पद्मासन घालून बसू शकलेल्या आहेत. आणि अर्चनाताई नक्कीच चालायला लागतील असे आपण ब्रह्मांडाला प्रार्थना करूया. ती ऊर्जा पुरवा. जे काही ट्रीटमेंट सुरू असेल ती पण सुरू ठेवा. आणि आता जर आता 2 वर्षामध्ये जर हा रिझल्ट आला नाही, 2 वर्षामध्ये जर माझे पाय पूर्ण बधीर होते, मला तिथे काहीच जाणवलं नाही, आणि आता मला जाणवत आहे, याचा अर्थ समजून घ्या, तर हे ऊर्जेचाच
हो. आणि मला प्रत्येक वेळेस मेडिटेशन कर आतापर्यंत मी 2 सप्टेंबर पासून आतापर्यंत मेडिटेशन करते ना, आपलं 39 मिनिटाचं. पूर्ण पायाला माझं जणू काय आता असं नाही का ब्लड सर्क्युलेशन वगैरे जोर जोरात चाललंय तसं फील होतं. आणि मी ते पिरॅमिडचं पण चालू केलं ना मॅम, आता पॉवर बॉलचं 1-2 दिवस मला थोडं कळलंच नाही. पण जसं मी अंतर्मनापासून अंतकरणापासून करते ना मॅम, रिअली रिअली ब्रह्मांड ऊर्जा खरंच मला ऊर्जा दाखवती. पूर्ण त्या पिरॅमिडचं पूर्ण प्रकाशाने मी पूर्ण असे अंगावर मला काट येतात, म्हणजे पूर्ण त्याच्यामध्ये मी मग्न होऊन जाते. खूप छान, खूप ब्रह्मांडाने मला एवढ्या म्हणजे मी इमॅजिन पण करू शकत नाही एवढ्या 12-13 दिवसात एवढं ब्रह्मांडाने दिलंय. मी 2nd डिग्री 3rd डिग्री पर्यंत कुठल्या कुठे ब्रह्मांड घेऊन जाईल हे नक्की मला याच्यावर विश्वास. खूप नक्कीच. खूप छान. आणि मॅम मला आहे ना, हं. अर्चना, रेकॉर्डिंग सेशन आहे हा. सेशन रेकॉर्ड होऊन राहिलं हा. पर्सनल विषय असेल तर नका बोलू. हा. हं. हा. माईक माईक चालू बंद झाला तुमचा अर्चना. सुरू होत नाहीये. होतो ना. सगळ्यांचेच माईक सुरू होतात आता. नाही, नाही होत. हो, सगळ्यांना अलो केलेला आहे माईक सुरू करायला आता. ओके, ठीक आहे. त्यांचा माईक बंद झाला आहे. थँक्यू अर्चना, थँक्यू. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. कोणी कल्पना यांनी माईक सुरू केला? ज्यांनी ज्यांनी माईक सुरू केला पटापट बोला. कल्पना. हो हो या. हा. हा माझा आता रात्री हॅलो माझे हॅलो मॅम, रात्रीचा कोणाला बोलायचं. एक मिनिट. हॅलो हा. हॅलो. हा बोला. हा मॅम, चालू झाला. हम्म. चालू झाला. बोला. आणि मॅडम मला आहे ना पहाट उठायची सवय नव्हती. आणि मला ते आपल्या गुरूंचं नाव पण माहित नव्हतं. पण मी रात्री झोपताना म्हणायचे की निका हुसेन, मला माहितच नव्हतं म्हणजे ते आपल्या गुरूंचं नाव नाही का. मी म्हणायची हुसेन. मॅडमचे जे हा. गुरु आहेत ना, मॅडम जे गुरुला बोलतात ना, त्या गुरूंनी मला आहे ना पहाटे उठून माझ्याकडून मेडिटेशन करून घ्यावं. मग मी म्हणायचे मला 3 वाजता उठू दे, मला 5 वाजता उठू दे, माझ्या जेवढी मेडिटेशन गुरूंनी करून घेऊ दे. आणि खरंच ते करून घेतले माझ्याकडून आणि आज पण करून घेत आहेत. खूप छान. जी ऊर्जा तुम्ही मिळवली आहे 12 दिवसामध्ये, त्यासाठी खूप खूप तुमचं अभिनंदन आहे. अर्चना, नक्कीच तुम्ही खूप पुढे निघणार आहात. आणि त्या दिवशीची तुमची एनर्जी लेवल, तुमचं ऑरा, तुमचं दिसणं आणि आजचं तुमचं असणं हे खूप वेगळं आहे. खूप खरंच. खूप नक्कीच. हॅप्पी मी. मी नक्कीच. त्या बेडवरच होत्या, मॅम मी झोपून करू का, मॅम मी असं करू का मेडिटेशन, आणि आता तुम्ही बसून मेडिटेशन करत आहात. फक्त त्या ब्रह्मांडाचे धन्यवाद माना. मी सगळ्यांना सांगते, जेवढं जास्त कृतज्ञतेच्या भावात राहाल तेवढं अधिक खूप जास्त घेणार. खरंच. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. अर्चना, आता कल्पना ताई. हा रात्री मला स्वप्नामध्ये माझे ऍक्च्युली 2 तीन महिन्यापूर्वी माझे मोठे धीर वारले, चुलत धीर ऍक्च्युली. तर हं, रात्री ते स्वप्नात आले माझ्या. हं. आणि त्यांची बायको पण आली, म्हणजे वहिनी त्यांना म्हणतो आम्ही. तर आज मी त्यांना फोन केला आणि सगळं प्रसंग सांगितलं. बडोद्याहून ते आले 2 जण, असं मला पिक्चर मध्ये आलं. आणि त्यांना म्हटले मी बेळगावला कुठेतरी आहे कॉमन ठिकाणी. आणि त्यांना म्हणते मी बाहेर खूप छान चहा मिळतो असं काहीतरी. आणि त्याच्यानंतर मी त्या वहिनींना एक टॉवेल देते चांगला सुंदरसा, की तुम्ही आंघोळ करून या. त्याच्यानंतर मनातल्या मनात म्हणते अरे अरे त्यांना मी साबण दिला की नाही वगैरे वगैरे. आणि मी आज साधारणतः 12:30 पावणे 1ला फोन केला वहिनींना तिकडे पुण्याला, की वहिनी जेवलात का तुम्ही. म्हणे नाही नाही अजून नाही जेवले का कल्पना. तर म्हटलं अहो मला तुम्ही आणि प्रफुल्ल दादा स्वप्नात आलेले असं म्हणाले मी. आणि असा सगळा प्रसंग सांगितला. तर त्या म्हणाल्या आज अष्टमी आहे आणि त्याचा आज मी हे करते, श्राद्धाचं केलंय, वडी केली वगैरे वगैरे. आणि आय डिडंट नो ऑल दिस, की त्या सगळं हे करणार आहे. आणि संध्याकाळी ती काय 30 एक मुलांना त्यांनी पावभाजी ऑर्फनेज मध्ये हे केलेलं. म्हणजे आता पितरांचं चालू आहे आणि मला ते असं आलं. आणि त्या म्हटलं मी रोज सकाळी त्याच्या रूम मध्ये जाते माझ्या नवऱ्याच्या, पण माझ्या आणि रडत होत्या म्हणे कधी एकदा पण माझ्या स्वप्नात नाही आला वगैरे. म्हटलं असं काही नाही, असं कधी येईल. पण मला आजच त्यांची तिथी असावी आणि आजच माझ्या स्वप्नात, म्हणजे येस, ते मी हे रिलेट इंट्युशन्स करते आहेत. याच्याशी. ओके, ते हा इंट्युशन्स आहेत. हा नक्कीच, थँक्यू. आणि मी आज नक्कीच, सकाळी दहीभात असंच ठेवलेला. तर ते 2 कावळे येऊन खाल्ले. माझे नक्कीच, दुसरे नक्कीच. दीर पण अष्टमीलाच गेले. पण आताच येणं, आजच सकाळी येणं आणि आजच असणं त्यांचं असं
तर येस. हे चर्चा हे केल्यामुळे मला वाटतं इन- आपण जे काही मेडिटेशन असं नक्कीच. मला वाटतं. इंट्युशन्स, थँक्यू. इंट्युशन्स, इंट्युशन्स. थँक्यू कल्पना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. ब्रह्मांडीय ऊर्जे पितरांसंदर्भात नक्कीच तुम्ही आता अनुभव घेतच आहात, त्यात प्रश्नच नाही. कारण तो आपण पितृ पक्ष हिलिंगही करत आहोत. रेकी मध्ये काय बदल वाटला स्वतःला, अधिक कोणाला सांगायचंय? एक एक मिनिट सगळ्यांसाठी. ओके, कारण आपल्याला मेडिटेशन घ्यायचंय, 9:30च्या आत सेशन संपवायचं. कोणाला बोलायचंय? शांततेला सांगायचंय. करा माईक सुरू. जो कोणी असा हात करेल ना, त्याचा हात मला दिसत नाही, लक्षात घ्या. हा. मॅडम मला आहे ना म्हणजे ते माझी मुलगी ना खूप चिडचिड करायची ना हा. आणि मला खूप राग यायचा. म्हणजे माझी पण खूप चिडचिड व्हायची. पण आता ती चिडचिड करते ना तरी पण मला असं राग नाही येत. म्हणजे असं शांत वाटतं मला. असं एकदम तिच्याकडे बघून असं उलट तिची दया येते असं म्हणजे एकदम. आणि माझा मुलगा पण त्या दिवशी बोलत होता की आई तू वेगळीच दिसतेस आता. तुझा चेहरा एकदम हसरा चेहरा झालाय तुझा असं बोलत होता माझा मुलगा. आणि खूप म्हणजे मला पण खूप छान वाटतं मेडिटेशन वगैरे करून एकदम छान. आ, म्हणजे खूप फरक वाटतो मला जरा. किती दिवस आणि झाले तुम्हाला रेकीला येऊन? आता 15 दिवस होऊन गेले आता. नाही ना, 15 2 दिवस झाले. तारखेला चालेल तुम्ही पण. हा 12 2 दिवस तारीख झाले. हा. 12 दिवस झाले. हा. हा. 12 दिवस झाले. नक्कीच फर्स्ट डिग्रीलाच आहात तुम्ही. आजच शक्तिपात झाला काही लोकांचा. अगदी मनापासून धन्यवाद हा शांताताई. धन्यवाद आणि ना, मला. त्या स्पेशल बेबींना टिकण्यासाठी तुम्ही मला मेसेज टाकला होता परवा दिवशी, मॅडम स्पेशल बेबी मध्ये फरक पडेल का? नक्कीच फरक हा, पडेल, पण केव्हा पडेल ही मी नाही सांगू शकत. पण एवढं मात्र नक्की की त्यांना टिकण्यासाठी जी ऊर्जा हवी आहे ती मात्र तुम्ही स्वतःमध्ये सहज निर्माण करसाल. हा. आणि ना ओके. ती मेडिटेशन करताना ना खूप चिडचिड करते ती. खूप ओरडते मला मेडिटेशन करायचं नाही करायचं नाही. आणि आता ती इथं नाहीये बाहेर गेली म्हणून मी सांगते. नाही तर तिच्याबद्दल असं काही सांगू पण शकत नाही मी. ती बरोबर. खूप नक्कीच ती करूनही देणार तुम्हाला. त्या एनर्जीज काम करत असतात. हळूहळू सगळ्या गोष्टी ठीक होतील. ओके. आता आपण हा. फर्स्ट डिग्रीलाच आहे. नक्कीच बदल होईल काही गोष्टींमध्ये. चालेल. थँक्यू मॅडम. मनापासून धन्यवाद. मनापासून धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. बोला. कोण आहे अधिक? माईक असा हात वर करसाल ना तर मला समजत नाही. तुम्ही एक तर तुमचा माईक सुरू करा, एक तर मग तुम्ही इलेक्ट्रिक हँड राईज करा. चॅट बॉक्स मध्ये कोणीतरी मी टाकलं आहे. कोणी टाकलं आहे? हं. स्नेहा सूर्यवंशी, तुम्ही सेशनला कोणते आहात? अनुभव शेअर करायचा आहे फक्त. ओके, अनुभव. श्वेता कदम आणि घग कोणीतरी माईक सुरू केलेला आहे. तुम्ही बोलत आहात का? माईक सुरू. हा, बोला. काय म्हणता श्वेता? बोला जी. हं. मॅडम मी तुम्हाला एक प्रश्न केलेला की माणसाच्या डोक्यामध्ये जेव्हा जास्त विचार असतात त्यावेळी आपण मेडिटेशन करू शकतो का? आणि ज्यावेळी मी मेडिटेशनला बसायची त्यावेळी 2-3 मिनिटं मी समजा 2 आपले चक्र झाले त्याच्यानंतर तिसऱ्या चक्राच्या वेळी मला ते परत विचार यायचे. पण मी ते सतत सतत करत राहिले की नाही जाऊ दे, आले ना विचार सोडून दिले. परत मी मेडिटेशन करत होती, परत मेडिटेशन करत होती. आणि जेव्हा विचार येत होते किंवा काही मला दुःख आहे त्याचं मला पाल्पिटेशन म्हणजे हार्टमध्ये बीट्स वाढत असायचे. पण नंतर मी इतकं मेडिटेशन करण्यामध्ये मग्न झाले ना की मला स्वतःला कळालं नाही की पाल्पिटेशन कधी गेलं. आणि जो ट्रेस होता, जे दुःख होतं ते माझं राहिलंच नाही. त्याच्यानंतर जे मेडिटेशन झालं त्यानंतर मी कशामध्ये ना पूर्वी ट्रेसमध्ये असले तर मी दुसऱ्या कुठल्याही गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व नसायची. मी एकटीच बाजूला बसायची. कोणी जरी बोलत असेल तर हा ठीक आहे ते बोलतायत, मी आपला माझा विचार करत असायची. हे माझ्याबरोबर होतंय, ते माझ्या. पण आता मला तसं नाही होत. आता मला काय होतं, मी त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व होते, मी आनंदी होते, मी खुश, मस्त मस्त उड्या मारते, मस्त पळते, धावते. मॅडम खूप फ्री वाटतंय, खूप शांत वाटतंय, खूप बरं वाटतंय. मी काय म्हणते, हे जे हम्म. सदस्य बोलत आहेत यांना पण विचारा तुम्ही किती दिवस झाले रेकीला जोडून. मला पण 12 दिवसच होतील मॅडम. म्हणजे मला वाटतं 3 तारखेपासून 11 दिवस नक्कीच. होतील. हम्म. थँक्यू म्हणा युनिव्हर्सला. थँक्यू म्हणा. थँक्यू, थँक्यू थँक्यू. म्हणा. धन्यवाद, धन्यवाद युनिव्हर्स. धन्यवाद. जो जेवढं घेईल तेवढं तेवढं त्याला त्याला मिळतं, हो की नाही? हो हो, नक्कीच मॅडम. नक्कीच. अनेक लोकांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न असतात की बाबा हे तर खूप दिवस झाले रेकीला जोडले आहेत, असं नाही. तर हे ब्रह्मांड देत राहतं, तुम्ही फक्त घेत राहा, घेत राहा, घेत राहा. स्वतःहूनच माईक सुरू करा.
कारण मला इकडे तुम्ही दिसत नाही आहात सदस्य. रेकी थर्डचे सकाळच्या बॅचचे 2-3 सदस्य मी शेअरिंग घेते आणि नंतर सेशनला पुढच्या जाऊया. पटकन व्हिडिओ आणि माईक सुरू करा. सकाळच्या बॅचचे सदस्य 6 वाजताची जी बॅच संपली आहे. कोण हजर आहे? आपला परिवार मोठा आहे त्यामुळे नावं कधी कधी एकदमच, आणि मी काही असं ठरवून नाही ठेवलेलं की बाबा याला बोलू द्यायचं वगैरे. समजून घ्या थोडस. ओके, सरिताताई गोडे. सरिताताईचा माईक लवकर सुरू होतो का? होत असेल तर बोला सरिताताई, आज तुम्हाला संधी. बोला सरिताताई. हो, मला छान वाटतंय मॅडम. म्हणजे मुलगी छान म्हणते म्हणजे काय? हा, मुलगी म्हणते तुझा चेहरा पण छान दिसायला लागलाय. मस्त. हा, आणि शरीरात बी बदल वाटायला लागलाय मला, असं म्हणजे शांत हं, आले डोकं, छान. चिडचिड कमी झाली. मस्त. आपण आता सेकंडला आहे ना? हा, थर्ड. थर्डला गेल्या. हो, हा, हा. आज गेल्या. अजून हा. मेडिटेशन नाही झाले थर्डचे. आज शक्तिपात झाला. हा, काल हा, शक्तिपात झाला. हा. हा. बीना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. खूप धन्यवाद सरिताताई, खूप धन्यवाद. बीना आहेत का? बीना. सविता बोलतात. बोला सविता, बोला. हो. हा. नमस्ते मॅडम. की आत्मा नमस्ते. ब्रह्मांडीय उद्देशी मी म्हणजे माझं रेखीचं आधी चालू व्हायच्या आधीच मी तुमच्याशी जुडले गेले होते माझ्या मैत्रिणीमुळे. आणि हा. तुम्ही माझ्या मिस्टरांना रेखी पण 2-3 वेळा दिली की तेव्हा तर तुम्ही म्हणजे म्हणजे मला असं वाटायचं की काय कसं होणार काय, सारखं माझ्या डोक्यात गोळीचे विचार असायचे की बाबा ते डिस्टर्ब आहे तर त्यांनी गोळी खायला पाहिजे किंवा हा. तर पण ते पण तुम्ही दिल्यामुळे मला तेव्हा कळत नव्हतं की तुम्ही ब्लेसिंग द्या अशी त्यांच्यासाठी अशी हे करा. पण ते तेव्हा मला समजत नव्हतं, पण मी ज्यावेळी रेखी जॉईन केली ते फर्स्ट सेशन त्यावेळी मला कळायला लागलं की नाही, आपण नकारात्मक ऊर्जा पाठवतोय, आपल्याला ब्लेसिंग करायचंय. हे माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आला आणि खूप बरं वाटलं. आणि म्हणजे ही रेखी सेशन चालू व्हायच्या आधी माझ्या डोक्यात म्हणजे असं होतं की आपण गणपतीचे दिवस होते त्या दरम्यान, तर गणपती आपल्या घरात आणूया आणि असं करूया. आणि हे माझ्या मनात आलं आणि त्या ऑन दी स्पॉट त्यांच्याही त्याच दरम्यान ते गावी होते त्यांच्याही मनात आलं. आणि दोघांच्याही मनात एकाच वेळी येणं हा मोठं म्हणजे काय माहित नाही मला कसा योगायोग होता. आणि आम्ही एकत्र गावी गेल्यानंतर गणपतीची आराधना पण केली, आरती पण केली. शिवाय त्यांनी एका ठिकाणी गणपतीचं जे आमचं गावचं जे मंडळ होतं तिथेही त्यांनी अन्नदान करून आम्हाला तिथे आरतीचा मान पण मिळाला. असं पण झालं. म्हणजे हा एक मोठा योग. मी खूप दिवसापासून म्हणजे माझ्या मुलाला असं वाटत होतं की आपण आपल्या मम्मी घरात गणपती आणूया. तर मी त्याला म्हणायचे की नाही बाळा, पप्पांचं हे सतत त्यांच्या कधी डोक्यात नसायचं कारण का ते कधी बिझनेसमुळे असे घरी नसायचे ना. मग हे असं पहिल्यांदाच घडलेलं आहे. कदाचित काय माहिती नाही, ब्रह्मांडीय काय विचार करते, पण हे केवळ आणि केवळ तुमच्यामुळे आता मी आहे की बाबा सगळं काही व्यवस्थित होणार आहे. आणि तो माझ्यात कॉन्फिडन्स यायला लागलाय की होईल, सगळं काही व्यवस्थित होईल आणि माझा आनंद मला मिळणार आहे या ब्रह्मांडीय नक्कीच. ऊर्जेसोबत. खूप खूप धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. खूप धन्यवाद. अगदी मनापासून धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. खूप धन्यवाद. बीना. हा, नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते, बोला. आत्मा नमस्ते. पहिले तर मी स्वामी समर्थ, दत्ता साई जे माझे तिन्ही गुरु आणि चौथे तुम्ही, तुमच्या सर्वांचे मी खूप खूप धन्यवाद मानते. तुमच्या मार्फत मला सर्वांमार्फत ही ऊर्जा मिळाली आणि मला खूप अनुभव आला. जे मला शारीरिक व्याधी होत्या, कुठं गुडघ्याच्या, पायाच्या आणि शोल्डरचा खूप मोठा प्रॉब्लेम होता मला. अगदी म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये 2-3 वेळा जाऊन आले, तर मला जवळजवळ सांगितलं होतं की शोल्डरचा तुमचा काहीच उपचार होणार नाही म्हणून, तुम्हाला आहे तसं ऍडजस्ट करायला लागेल. पण मी जशी ह्या ऊर्जेशी जॉईन झाले तसं मला पहिल्याच मेडिटेशन मध्ये इतका फरक पडला. मला कधी शोल्डरचा त्रास होता हे कधी असं म्हणजे नव्हताच असं जाणवलं. पूर्ण बरा झाला. आणि मला थायरॉइड बी होतं. थायरॉइड बी माझं बऱ्यापैकी म्हणजे नॉर्मलच झालंय आता. खूप म्हणजे हा माझ्या स्वतःच्या शारीरिक व्याधीपैकी मला खूप मोठा अनुभव आला. आणि घरात सुद्धा छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे कुठं मुलांच्या करिअरमध्ये, मुलाच्या छोट्या मुलीच्या शिक्षणामध्ये किंवा कोणाला काही आजार, सर्दी वगैरे काय झालं, ताप आला, असे बरेच छोटे मोठे इतके अनुभव आले की ते सांगण्याच्या पलीकडचे.
म्हणजे खूप ही ब्रह्मांडीय ऊर्जा तुम्ही घेताल तेवढी इतकी विशेष आणि अद्भुत आहे की त्याची कल्पना करू शकत नाही. आपण आपल्यात जी आपण साधना करतो पहिल्यापासून, प्रत्येक जण तर आध्यात्मिकपाशी जोडलेलाच असतो आध्यात्मिकशी. तर त्या आध्यात्मिकतेच्या आधारावर तुम्ही ह्या ब्रह्मांडीशी ऊर्जेशी जोडला तर तुम्हाला ह्याची एक विशिष्ट अनुभूती खूप प्रमाणात येते. तर माझी एवढीच इच्छा आहे की ज्यांना कोणाला शक्य आहे त्यांनी रेकीशी जरूर जरूर जोडावे. हा. आत्मा आणि नमस्ते मॅम. आणि तुमची इच्छा आहे ना की ग्रँडमास्टर सकाळी पाहिजे, सगळ्यांना आवाहन करा की हो तुम्ही पण हो. सकाळी या. सकाळी म्हणजे सकाळी कशी ब्रह्ममुहूर्त वेळ असते ना, तर त्यावेळी जे पण मेडिटेशन करतो ना ते अधिक जास्त प्रमाणात आपल्यात पॉवर येते. म्हणून सकाळची मी तर अगदी 4 वाजता उठते. 4 वाजता आंघोळ करून स्वामींची पूजा करते. बेलाच्या झाडामध्ये माझं शिवलिंग आहे. शंकरांची पूजा करते, तुपाचे दिवे लावते आणि मग मेडिटेशनला बसते मी. आणि त्यामुळे मला इतकी एनर्जी येते. आज सकाळी 4 वाजता उठलेले दुसऱ्या दिवशी सकाळी 4 वाजेपर्यंत आहे तेवढीच फ्रेश असते. खूप सुंदर, खूप सुंदर. अगदी मनापासून धन्यवाद. हीच ती बॅच आहे ज्या बॅचच्या सगळ्या सदस्यांचं असं म्हणणं आहे की ग्रँडमास्टरच सकाळी घ्या. ओके, तर आम्ही त्याबद्दल विचार करतो आहे. थँक्यू, थँक्यू विनाताई, खूप धन्यवाद. हो. हर्षा. आत्मा नमस्ते मॅडम. बोला. मी पण ऊर्जेला जुळायच्या आधी मला ऍसिडिटीचा खूप त्रास होता. म्हणजे दवाखान्यात वगैरे खूप केलेलं. पण मग नंतर नंतर आता ऊर्जेला जुडली तर केव्हा ऍसिडिटी गेली काही कळलंच नाही मला. आणि सर्दीचाही त्रास होता. नेहमी नेहमी सर्दी राहायची. तेही कधी गेली कळलंच नाही मला. मेडिटेशन मुळे म्हणजे ऊर्जेला जुडली आणि माझे हे 2 प्रॉब्लेम एकदम सॉल्व्ह झाले मॅडम. खूप तुम्हाला छान कोणी सोडलं? सर्वांनी ताईने माझ्या विद्या पाटील मॅडम ओके, विद्या पाटील भुसावळच्या. म्हणजेच विद्या चौधरीच ना, बरोबर आहे ना? विद्या चौधरी, हो हो, विद्या हा, चौधरी. मी त्यांना पण बोलवते तुमच्यासोबत. काय बदल वाटते तुमच्या बहिणीमध्ये? आम्हाला सांगा. खूप दिवसानंतर जुटली बहीण आहे ना. हो. हं, हं. बोला. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. आत्मा म्हणजे रेकी आल्यापासून आवाज आवाज. आवाज. खरं तर मी रेकीला जुळले तर माझी परिस्थिती अशी होती की हर्षाला पण माहिती होतं की हिची परिस्थिती काय आहे. आणि म्हणजे मानसिकता खूप खराब झालेली होती आणि असं वाटायचं की म्हणजे झोप वगैरे कधी जास्त व्यवस्थित घेतलेलीच नव्हती असं वाटत होतं मला. तर तिला माझी कंडिशन माहिती होती. पण मग हळूहळू मी तिला सांगायची की मला असे बदल होत गेले. कॉन्फिडन्स वाढला आणि खूप असा आनंद होतो. पण तेव्हा सुरुवातीला तिला असं हे वाटायचं नाही. पण मग आता ती जुळली रेकीला तेव्हापासून ती होते तुझं सगळं मला आता आठवतं आणि ते की तू किती खरं सांगत होती त्याचा अनुभव तिला येतोय आता. कारण स्वतः अनुभव घेतल्याशिवाय बऱ्याचशा गोष्टी कळत नाही. आणि खूप छान आहे तिचा रिस्पॉन्स छान आहे तिचा. अ, ती सांगते मला की माझ्या बऱ्याचशा शारीरिक ज्या अडचणी होत्या त्या पण खूप सॉल्व्ह झालेल्या आहे तिच्या. आणि आता थोडंसं आर्थिक वगैरे आहे तर तिला म्हटलं ते पण नक्कीच सॉल्व्ह होईल. कारण ब्रह्मांड शेवटी ब्रह्मांडात ऊर्जेला जर जुळलं तर ऊर्जा आपल्याला जेवढं घेऊ तेवढं ती आपल्याला देत असते. कारण ती खरं तर तुम्ही सांगितलंय त्याप्रमाणे की फक्त आपल्याला हक्कच आहे. आपण माणूस म्हणून जन्माला आलो तर आपल्याला आनंदी राहण्याचा हक्क आहे किंवा सगळं ब्रह्मांडाने जे आपल्यासाठी निर्माण केलेलं आहे ते आपण घेऊ शकतो. फक्त आपल्यात ती शक्ती जागृत करण्याचं काम तुम्ही आणि या रेकीने केलेलं आहे मॅडम. थँक्यू. मला असं म्हणायचं आहे की तुमच्यापेक्षा पटापट रिझल्ट घेऊन पटापट पुढे तुमची बहीण चालली आहे, एवढं मात्र अधिक जास्त. आणि खूप आनंदी असतात. हो का? है ना? हा, संगीता खरंच सांगताय खूप खूप तुम्हाला, त्या धन्यवाद. खूप आनंदी असतात. बोला संगीता ताई. खूप खूप फ्रेश हो आणि का? आनंदी असतात. हा, त्यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद जाणवतो लगेच. हो का? त्यांच्या बोलण्यात फ्रेश वाटत आहे. कॉन्फिडन्स जेव्हा अगोदर आल्या होत्या सेशनला तेव्हा हर्षा आणि आताच्या हर्षा एक खूप जास्त लेवल चेंज झालेली खूपच आहे. खूपच.
हो, तेव्हा कॉन्फिडन्स नव्हता एवढं बोलण्याचाही. घाबरायची जरा. खूप तुमच्याशी सुंदर. जरी हा बोलायचं हा झालं मॅडम, तर हात माझे कापायचे जरा असे बोट वगैरे. आता खूप आनंद घेतात हं. हो, हो. संगीताताई, तुम्हाला काय बदल वाटतो रेकीमध्ये आल्यापासून? तुमचा अनुभव सांगा. मी पण खूप म्हणजे असं ऊर्जावान झालं होतं. थकलेली असायची सकाळी, सगळे हाडं दुखायची उठल्याबरोबर. आता तो त्रासच नाही, सकाळी 4 वाजेपासूनच असं उठलेलं. खूप खूप धन्यवाद ताई तुमचे रेखीचे. आवाज येतो का? हा, आला आला आवाज एकदम ओके. आलं. आता आला. हा. खूप 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 धन्यवाद ताई. हा. ब्रह्मांडीय ऊर्जेचे तुमची सांगायची पद्धती पण खूप खूप छान आहे. मन प्रसन्न होतं तुम्ही सांगायला लागलं की असं समाधीत गेल्यासारखं होतं मन. ट्रान्स मध्ये. खूप 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 छान. धन्यवाद ताई. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. चला, तर आता कोणीच माईक सुरू करू नका. एखादे ग्रँडमास्टर. ओके, एखादे ग्रँडमास्टर. कोणते ग्रँडमास्टर हजर आहेत जे पटकन मला दिसतील किंवा जे पटकन ऍक्शन दाखवतील? ते कोणते आहेत? ओके, राजश्री सावंत यांनी हात वर केला. जेही दिसतील, पहिले दुसरे तिसरे नाही, फक्त ग्रँडमास्टर. अरे एक ग्रँडमास्टरचं शेअरिंग बोला. अर्चना शिंदे, तुम्हाला शेअरिंगची संधी आहे, पण तुम्ही नाही दिसत आहे. हा मागचा बॅग, हा फोटोच दिसतोय. तुम्ही नाही दिसत आहे, म्हणून तुम्ही दिसा जरा व्हिडिओवर. अर्चना शिंदेनी माईक सुरू केलाय केव्हाचा, पण तुम्ही नाही दिसत आहे. राजश्री बोला. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. मॅम, मला आता तुम्ही जे पितरांसाठी मेडिटेशन घेत आहात, त्यात आई वडिलांकडील 7 पिढ्या, सासू सासऱ्यांकडील 7 पिढ्या, असं जे मेडिटेशन आपण करतो, त्यात मी आत्यांना विसरले होते. तर मला त्या स्वप्नात दिसल्या आत्या पहिल्या दिवशी रात्री. मग माझी भावंड ह्या पितृ पक्षाचं जे मेडिटेशन चाललंय त्यात सगळे जॉईन असतात. मग मी बहिणीला सांगितलं, सविता ताईला, संध्या ताईला सांगितलं, म्हटलं असं असं मी आत्यांना विसरले आणि स्वप्नात दिसतायत. तर म्हणे अरे हो. आणि मग नेक्स्ट टाइम जेव्हा मेडिटेशन आता हे करत तर आता नाही येत, म्हणजे त्यांनाही ती सद्गती मिळालेली आहे. तर तुमचे खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. असं दर्शना शिंदे, तुम्ही राऊंड राऊंड माईक सुरू करून द्याला. काय म्हणणं काय तुमचं? बोलायचं आहे तुम्हाला? मॅडम, मी स्वयंपाक करते ना, म्हणून बंद करते. हा, मग चालू करून स्वयंपाक राहिल्यात करते. हा तर मॅडम, राहून मला द्या. पण खूप त्रास. हा, बोला बोला बोला. हा. मला मला खूप टेन्शन यायचं. मला खूप टेन्शन यायचं. असं वाटायचं का कंटाळलं या जीवनाला, कंटाळून घेते, आत्महत्या करावी असं वाटायचं. आणि किटकिट म्हणजे असं डोकं माझं असं याच्यासारखं सतत टेन्शन मध्ये असायचं. आणि काही ना काही बडबडत असायचीच मी. पण आता जिथनं मी ब्रह्मांडाला जुडले त्यापासून म्हणजे असं कोणाला उलट वगैरे बोलण्याची इच्छाच होत नाही. शांत असते. हे पण बडबडत असतात तरी मी शांत असते. हा माझ्यामध्ये खूप बदल झाल्यासारखं होतं. कारण नाहीतर म्हणजे पुष्कळ असं टेन्शन असायचं आणि मी काही पण बोलून जायची. आणि आता मी हे बोलणं सोडूनच दिले. असं जेवढं जे बोलत असेल मी शांत राहते. असं राग येतच नाही मला. हा, हर्षा शिंदेताईच्या वायगुळाला बोलण्यात बोलायचंय फरक परत झाला. तुमच्याबद्दल. हा, बोला हा, हर्षा. दर्शनाताईचे शब्द बदलले, आता बोलण्याची हे बदलली टोनिंग. नाहीतर नेहमी नकारात्मकच राहायचो त्यांच्या याच्यामध्ये. असे छान आता व्यवस्थित सकारात्मक बोलते. बोला. हो. हा. हर्षाताई, दर्शना. आणि आता तुम्ही 3rd डिग्री कंप्लीट झालेले आहात. तुम्हाला पुन्हा 8 वाजताच्या बॅचला बसायचं आहे सगळ्यांना. माहिती आहे ना, उद्यापासून तिकडे 2nd डिग्री हो. सुरू होते. 8 वाजताच्या बॅचला सगळे रिपीटर्स बसा. ओके, कारण आपल्याला ही मॅडम, बॅच च्या मध्येच हा लिंक मिळेल. ग्रॅमस्टर केव्हा चालू होणार आहे? ग्रँडमास्टर पण लवकरच सुरू करू. थोडंसं थांबा. ओके, नक्कीच लवकरच सुरू करूया. पहिली ग्रँडमास्टरची एक बॅच सुरू आहे. आपल्याला पुन्हा एक मध्ये एक ग्रँडमास्टरची बॅच घ्यायची आहे. एक तर दुपारच्या वेळेत किंवा सकाळच्या वेळेत. लवकरच घेऊया. ओके, चला. मॅडम, ग्रॅमस्टरच्या आधी ते ऍडव्होकेट कार्डची होणार आहे की ते होणार आहे? ग्रॅमस्टर होणार काय आहे. करा, तुमचं लाईव्ह मध्ये काही पण प्रश्न विचारता. तर टॅरो रिडिंग नाही, आता मी सध्या नाही बोलू शकत. आता आपली एंजलची बॅच लॉन्च केली आहे की नाही, या आठवड्यामध्ये मी एंजलचा वेळ देते आणि मी टॅरो आणि ग्रँडमास्टरचं थोडंसं थांबून सांगते तुम्हाला. ओके,
हं. म्हणजे कसं मी आता नेमका ओके. आजच शब्द हा देईल ओके. आणि मग मी तारीख जर डिक्लेअर नाही करू शकली तर मला थोडासा वेळ द्या. या आठवड्यामध्ये आपली एंजलची बॅच सुरू होत आहे आणि नवीन फर्स्ट डिग्री सुरू होत आहे आणि मग त्यानंतर आपण पुढे जाऊया थोडंसं. दुसरी ग्रँड मास्टरची घेऊया. ओके? ओके. ओके. कृष्णा सर तुम्ही माईक सुरू केला? हो हो जर सांगू का अनुभव सांगू? सांगा. हा. मी आज काय रेखीबद्दल बोलणार नाही. फक्त आपण जे पितृपक्षामध्ये जे मिशन चालू केलेलं आहे त्याचा अनुभव आलेला आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे मी आज. आता बरं. सावंतबाईने सांगितला तसाच अनुभव मला पण आज सकाळी आलेला आहे नाही म्हणून मी तो अलगच आठवण करून दिली. आता आपण ज्या आमचं तृतीयाला आमच्या तिथीला होतं ते माळ आमचं झालेलं आहे. आम्ही त्या आमच्या पितरांना नैवेद्य दाखवलेला आहे. पण आपण ज्यावेळेस मेडिटेशन करतो त्यावेळेला आपण सर्व आत्मे बोलवून घेतो. त्यावेळेला माझा भाऊ आणि माझी बहीण यांचे मी आत्मे बोलवून घेतो, त्यांची मी नावं घेतो. तर त्यांना सुद्धा मी आपण मेडिटेशन मध्ये त्यांना आणि ब्रह्मांडीय ऊर्जा आपण देत असतो. पण म्हणजे त्यांना वारून जवळजवळ 4-5 वर्षे झाली. बहिणीला वारून झाली 1.5 वर्ष, भावाला वारून झाली 5 वर्षे. पण आतापर्यंत मला कधी ते माझ्या स्वप्नात आलेले नव्हते. पण आपण ज्यावेळेस मेडिटेशन आपण आता चालू केलेलं आहे आपण त्यांना ऊर्जा देतो. त्यांना मी नैवेद्य पण त्यांचं नाव घेऊन दाखवतो. आणि आज फक्त सकाळी ते दोन्हीही बहीण आणि भाऊ दोन्हीही बरोबर आले 3:30 वाजता. आणि मी आज 3:30 वाजता सकाळी पहाटे उठून बसलोय. आणि कसं आलं स्वप्नामध्ये दोघेही आले आणि दोघांनाही मला असा हात केलेला होता. म्हणजे आशीर्वाद मला दोघांनी दिलेला आहे. कारण त्यांना मुलगा पण नाही कोणीच नाही असं म्हणजे या बसानं मी असं सांगितलं. म्हणजे त्यांनी तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिलेत आहे ना. नक्कीच तुम्ही पाठवत असलेली ऊर्जा त्या सोलच्या उन्नतीसाठी नक्कीच पोहोचत आहे आणि म्हणून म्हणून तुम्हाला ते भरभरून आशीर्वाद मिळाले असं म्हणा. थँक्यू म्हणा. थँक्यू म्हणा. तुमच्या भावना समजतायत सर मला. ओके. आणि ती ऊर्जा पण इथपर्यंत जाणवली. बस थँक्यू म्हणायचं आणि बस त्यांच्यासाठी ब्लेसिंग. कारण आपण ना काय करू शकतो, आपण फक्त ऊर्जा वाहक आहोत. आपण ऊर्जा घेऊ शकतो. काय करावं लागते आपल्याला, ब्रह्मांडाकडून ऊर्जा घ्यायची आणि स्वतःला संरक्षित करून त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे ना. अगदी मनापासून धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. 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 आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. नक्कीच मला माहितीये की सगळ्यांना शेअरिंगसाठी सगळेजण उत्सुक आहेत. पण मी माफी मागते सगळ्यांची. कारण आपल्याला मेडिटेशन घ्यायचं आणि मी शब्द दिलाय की माझ्या बाळाला शब्द दिला होता की आज मी 9:30ला सेशन संपवून येणार आहे. पण आता 9:30 होतील तरी आपण आणि तुम्हाला सगळ्यांनाही सांगितलं होतं की आज 9:30 पर्यंत सेशन घेणार. आपले सकाळी शक्तिपात झाला. मी स्क्रीन समोरच आहे. 2 तास. नंतर दुपारचं सेशन 2.5 तास चाललं. हो ना? हां. आणि आता पण मी स्क्रीन समोरच आहे. तर आपण थोडंसं मेडिटेशन घेऊया. मी माफी मागते सगळ्यांना. नक्कीच पुढच्या रविवारी सगळ्यांना शेअरिंग करायची संधी देईल. ओके? थँक्यू. 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 सगळ्यांना खूप धन्यवाद. आपण सगळेजण देत असलेलं प्रेम, विश्वास, तुमचा विश्वास मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट वटवृक्ष करत आहे. खूप धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना. आणि तुम्ही जे पेराल तेच उगवेल. आपण चांगल्या विचारांची, चांगल्या कर्माची पेरणी करतो आहोत. ओके. ऊर्जेच्या माध्यमातून म्हणूया, हिलिंगच्या माध्यमातून म्हणूया, जे काही करतो आहे आपल्याला याचे फळ मिळणारच. ओके. कुठल्या कर्माला केव्हा फळ मिळेल सांगता येत नाही. कोणाला पटकन रिझल्ट येतो, कोणाला वेळ लागू शकतो. पण
कधीही असं वाटू देऊ नका की या फर्स्ट डिग्रीच्या लोकांनी शेअर केलं, मी थर्डला गेलोय, मला हा अनुभव का आला नाही, मला तो का आला नाही. तर प्रत्येकाचा आध्यात्मिक प्रवास हा वेगळा असतो. वेट अँड वॉच. फक्त शांत राहा. एक एक पाऊल ऊर्जेकडे टाका. कधी कधी डगमगल्यासारखं पण होतं, आपण थोडंसं पुढे जातो आणि अरे मला अगोदर छान छान अनुभव आले, आता मला अडचणी येत आहेत. काळजी करू नका. कधी प्रकाश असतो, कधी अंधार असतो, कधी प्रकाश असतो, कधी अंधार असतो. तर हा प्रसंग प्रत्येकावर येत असतो. ओके. कधी उतार असतो, उतार असला की आपण भर निघून जातो, चढ असला की थोडस वेळ लागतो, आहे ना. तर ह्या सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये होतच राहतात. कधी कमी अनुभव वाटेल, कधी जास्त अनुभव वाटेल. फक्त आलेला छान अनुभव इतरांना आशीर्वाद रूपी ऊर्जा म्हणून पाठवा, की जेणेकरून इतर लोकही त्या प्रकारे तुमच्यासारखा अनुभव घेतील. इतरांना प्रेरणा द्या. आणि कुठेही काही अडचण आली तर काहीच नाही, फक्त मेडिटेशन वाढवा. मेडिटेशन मन नाही लागलं तर नका लागू देऊ, फक्त बसा. ओके. मन भरकटत गेलाय, ऐकतच नाही मॅडम, मन इकडे तिकडे जाते, जाऊ द्या. जे होईल ते होऊ द्या. बऱ्याच जणांना हा प्रश्न येतो कधी कधी की मॅम आता ना मनच नाही लागून राहिलं मेडिटेशनला. मॅम मेडिटेशनला बसलं की दुसरीकडेच जाते. जेव्हा केव्हा मनामध्ये समजेल की बाबा आता माझ्या मनात दुसरा विचार येत आहे, जेव्हाही असं मनात येईल तेव्हा पुन्हा वापिस मेडिटेशनच्या शब्दाकडे या. स्वतःला रागवू नका, स्वतःला त्रास करू नका, काहीच करू नका. जे होते ते स्वीकार करा. एकच मेडिटेशन मध्ये मन नाही लागलं, दुसरं करा. ओके. नाही एखाद्या वेळेस आपलं मेडिटेशन आवडलं, म्युझिक लावा, युट्यूबवरचं एखादं लावा, काही फरक नाही पडत. पण ना आवर्जून वापिस आपल्या मेडिटेशन पर्यंत या. नाहीतर तिकडेच अडकून राहसाल, तर वाहवत जासाल. काय पुन्हा या, कारण इथे आपण विशेष प्रकारे सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी एका विशेष टेक्निकनी मेहनतनी तयार केलेल्या आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि बिंधोक राहा. तुमच्या आयुष्यासाठी चिंताग्रस्त राहू नका. मस्त शांत राहा, आनंदी राहा. त्या प्रत्येक क्षणाचा असा मस्त आनंद घ्या ना, की हा क्षण, हा आनंद फक्त माझ्याच साठी या ब्रह्मांडाने दिला आहे. थँक्यू म्हणा प्रत्येक वेळी युनिव्हर्सला, की मला निवडलं आहे ऊर्जा ग्रहण करण्यासाठी, इतरांपर्यंत पाठवण्यासाठी, ऊर्जा ग्रहण करण्यासाठी. थँक्यू म्हणा त्या सगळ्या लोकांना जे सगळे तुमच्या आयुष्यात आहेत. थँक्यू. हा माईक बंद करून थँक्यू म्हणा. हा. कायम कृतज्ञतेच्या भावामध्ये राहा आणि छान ऊर्जा ग्रहण करा. चला तर आपण आता मेडिटेशन घेऊया. थँक्यू सगळ्यांना. आपण सगळेचे सगळे सुरुवातीपासून तेवढ्याच संख्येने शेवटपर्यंत हजर आहात, त्याकरता तुमचे सगळ्यांचे अंतर्मनापासून धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद सगळ्यांचे. खूप खूप धन्यवाद. शांतपणे डोळे बंद करून बसा. एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. आपल्या आतमध्ये असलेल्या चैतन्याकडे पूर्ण लक्ष केंद्रित करा. येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत माझ्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येत आहे, अनुभव करा. येणाऱ्या प्रत्येक श्वासामध्ये आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येत आहे, अशी कल्पना करा. कल्पना करा
येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत माझ्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येत आहे. आतील चैतन्याकडे पूर्ण लक्ष द्या. आपण प्रार्थना करूया. सर्व देवी देवता, सर्व संत, सर्व गुरु, सद्गुरु, दयेच्या व क्षमेच्या देवता, माझे कुल देवता, माझं कुल दैवत, माझी ग्राम देवता, माझी इष्ट देवता, ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी, रेकी ग्रँड मास्टर्स, डॉक्टर मिकाऊ श्री संत गजानन महाराज, स्वामी समर्थ, साईबाबा, सर्व देवदूत आणि माझ्या पितरांना ऊर्जा पुरवणारे, संरक्षण देणारे आणि त्यांना सद्गती प्राप्त करून देणारे सर्व देवदूत, आम्ही प्रार्थना करत आहोत. आज आम्ही आमच्या पितरांकरिता क्षमा प्रार्थना करत आहे, क्षमा दान करत आहे, आशीर्वाद प्राप्त करण्याकरिता ध्यान करत आहे आणि त्यांना सद्गती प्राप्त होण्याकरिता ऊर्जा पुरवणे या चारही उद्दिष्टांकरिता परिपूर्ण असं ध्यान आम्ही करत आहोत. याकरिता हे ब्रह्मांडीय ऊर्जा मोठ्या प्रमाणात ऊर्जेची आणि संरक्षणाची गरज लागणार आहे. आम्हा सर्वांसोबत एक संरक्षण करणारे एंजल्स आपण नेमून द्या. आपल्या पालक देवदूतांना आठवण करा. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. ऊर्जा आपण पुरवत आहात याकरिता खूप धन्यवाद, खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. चला, दोन्ही हात नमस्काराच्या मुद्रेमध्ये आहेत. आता मांडीवर ठेवा. अगोदर ऊर्जा ग्रहण करूया आणि नंतर सर्व मेडिटेशनला सुरुवात करूया. दोन्ही हात मांडीवर, तळवे आकाशाकडे. सर्व हिलिंग एंजल्स आणि आपले गुरु सद्गुरु जणू आकाशामधून आपल्यासाठी ऊर्जा पुरवत आहे. बघा, जणू आकाशामधून येणारा तो प्रकाशाचा झोत फक्त आणि फक्त माझ्याच साठी आहे. मी करत असलेल्या या कार्यासाठी सोबत म्हणून, मला आशीर्वाद म्हणून हा प्रकाश ब्रह्मांड माझ्याच साठी पाठवत आहे. हा ब्रह्मांड माझ्याच साठी हा प्रकाश पाठवत आहे. बघा, बघा, आणि या ब्रह्मांडाची ही ऊर्जा आपल्या सर्वांच्या आसपास आहे. आपल्या शरीरामध्ये अंतर्बाह्य समाविष्ट आहे. आपण पूर्ण हलकस या ऊर्जेनी प्रकाशमान होत आहे. संपूर्ण शरीर प्रकाशमान आणि ही ऊर्जा बघा, रेकी हिलर्स आपले सिम्बॉल रेखांकन करा. बाकी सदस्य आपला जो ब्रह्मांडीय शब्द आहे तो रेखांकन करा आणि सर्व ऊर्जा पुन्हा सहस्रार चक्रामधून समाविष्ट करा. सिम्बॉलची ऊर्जा आपल्या प्रत्येक चक्रामध्ये समाविष्ट होत आहे. आपलं प्रत्येक चक्र प्रकाशमान होत आहे, अधिक जास्त प्रकाशमान. अनुभव करा,
प्रकाशमान सहस्त्रार चक्र शुद्ध होत आहे आणि ऊर्जावान होत आहे. आज्ञा चक्र, माझं आज्ञा चक्र प्रकाशमान होत आहे, शुद्ध होत आहे आणि ऊर्जावान होत आहे. माझं विशुद्ध चक्र शुद्ध होत आहे, प्रकाशमान होत आहे, शुद्ध होत आहे आणि ऊर्जावान होत आहे. माझं अनाहत चक्र प्रकाशमान होत आहे, शुद्ध होत आहे आणि ऊर्जावान होत आहे. माझं मणिपूर चक्र प्रकाशमान होत आहे, शुद्ध होत आहे आणि ऊर्जावान होत आहे. माझं स्वाधिष्ठान चक्र प्रकाशमान होत आहे, शुद्ध होत आहे आणि ऊर्जावान होत आहे. माझं मूलाधार चक्र प्रकाशमान होत आहे, शुद्ध होत आहे आणि ऊर्जावान होत आहे. बघा, आपले पाय, गुडघे, कोटऱ्या सर्व पावलं प्रकाशमान आहे. आपण या भूमातेशी संलग्न होत आहे आणि भूमातेसोबत आपलं कनेक्शन अधिक जास्त स्ट्रॉंग होत आहे, स्ट्रॉंग होत आहे. या ब्रह्मांडाची ऊर्जा आपल्याला अधिक जास्त प्रकाशमान करत आहे, अधिक स्थिरत्व आपल्यामध्ये निर्माण होत आहे, निर्माण होत आहे, अधिक स्थिरत्व. पृथ्वी सोबत अधिक संलग्न होत आहे. हा प्रकाश आपला पृथ्वी सोबतही संलग्न होत आहे. जणू रूट्स चक्रामधून प्रकाश रूपी मुळ आतमध्ये जमिनीत जात आहेत. 5, 6, 7, 8, 9 फूट खोल, 9 फूट खोल. प्रार्थना करूया. आपल्या पितरांना प्रार्थना करूया. आपल्या वंशामधील सर्व पितरांना बोलवा. फक्त ज्यांना ओळखता तेच नाही, तर जे सर्व होते. आईकडील 7 पिढ्या, वडिलांकडील 7 पिढ्या, जर तुम्हाला सासू सासरे असतील तर त्यांच्याकडील 7 पिढ्या. आपल्या पितरांना स्मरण करा, कल्पना करा. ते सर्व दिव्य ज्योती स्वरूपामध्ये आपल्या समोर आहेत. आपण सर्व देवी देवता, संत आणि गुरु, सद्गुरु, हे परमेश्वर, ही ईश्वरीय ऊर्जा, सर्व देवदूत, आमच्या सर्व पितरांना ही ऊर्जा ग्रहण करण्याची क्षमता प्राप्त करा. आम्ही प्रार्थना करत आहोत आमच्या पितरांना, आम्ही प्रार्थना करत आहोत आमच्या पितरांना. त्यांनी आम्हाला त्यांना आम्ही पाठवत असलेली ऊर्जा ग्रहण करण्यासाठी आमच्या सर्व पितरांना ही ऊर्जा घेण्याची क्षमता प्रदान करा आणि त्यांना दिव्य ज्योती स्वरूपामध्ये आमच्या या ऊर्जेसमोर प्रकट होण्याची क्षमता प्रदान करा. बघा, आता आपल्या समोर किती सोल दिव्य ज्योती स्वरूपामध्ये दिसतायत तुम्हाला. छान छान छान, खूप मस्त. अधिक अधिक वाढत आहेत, अधिक वाढत आहेत. हे पितरांनो, हे माझे कुटुंबियांनो, मी सुद्धा एक आत्मस्वरूप आहे. तुम्ही सुद्धा आत्मस्वरूप आहात. मी मी म्हणजे हे शरीरच नाही, मी म्हणजे मन नाही आहे आणि मी तर हा आत्माच आहे.
आणि तुम्ही सुद्धा आत्मस्वरूप आहात. मी तुम्हाला प्रेमाने आठवण करत आहे. मी तुम्हाला प्रेमाने आठवण करत आहे. मी माझ्या आता असलेल्या पिढीच्या, माझ्या कुटुंबाच्या वतीने तुम्हाला क्षमा मागत आहे. कळतपणे नकळतपणे या जन्मामध्ये किंवा कुठल्याही जन्मामध्ये तुमच्याशी झालेले कुठलेही चुकीचे वर्तन, तुमच्याबद्दल निर्माण केलेले मी आणि माझ्या कुटुंबियांनी कळतपणे नकळतपणे कुठलेही विचार, कुठलेही कर्म, मग ते जाणीवपूर्वक असो किंवा अजाणतेपणे असो, कधी तुम्हाला दोष दिला असेल आमच्या प्रगतीसाठी, आमच्या संपत्तीसाठी किंवा अडलेल्या कामांसाठी, तो पितृदोष दोष असेल किंवा नसेल, पण तुमच्यावरच तो लादला असेल. मी किंवा माझ्या कुटुंबियांनी हयात असलेल्या सर्व आपल्या पिढीने आपल्या नावाला, आपण निर्माण केलेल्या अस्तित्वाला कुठे धक्का पोहोचवला असेल, आपले विचार किंवा आपण टाकलेले संस्कार मोडीत काढले असतील, किंवा आपण पिढीजात काही गोष्टी ठरवल्या असतील, त्या नियमांचं उल्लंघन केल्या गेलं असेल, जेही काही झालं असेल, त्या सर्व गोष्टींसाठी मी आम्हा सर्वांच्या वतीने क्षमा मागत आहे. आम्हाला क्षमा करण्यात यावी, क्षमा करण्यात यावी, क्षमा करण्यात यावी. तुम्ही स्वतः तुमच्याकडून, तुम्ही म्हणजे आता बसलेले सर्व सदस्य, मी माझ्याकडून झालेले काहीही दुखापत करणारे प्रसंग, तुम्हाला दुखावणारे प्रसंग, मग ते शारीरिक असू देत, मानसिक असू देत, आर्थिक असू दे किंवा कृतीमधून असू दे, आध्यात्मिक असू दे, मी तुम्हाला त्या सगळ्यांकरिता माफी मागत आहे, माफी मागत आहे, माफी मागत आहे. त्याचप्रमाणे आपण हयात असलेल्या काळामध्ये आमच्या पिढीकरिता तुमच्याकडून झालेले काही दुखावणारे प्रसंग किंवा शब्द किंवा काही कृती, तुमच्यामुळे आमच्या पिढीला काही सुविधा मिळाल्या नसतील किंवा अधिक काही घटना झाल्या असतील, काही व्यवहार अपूर्ण ठेवल्यामुळे आमच्या पिढीकडून तुम्हाला पिढीला जो त्रास झाला आहे, किंवा कळतपणे नकळतपणे आता असलेल्या पिढीला आपल्या शब्दांमधून, आपल्या विचारांमधून, आपल्या कृतींमधून जो शारीरिक, मानसिक, आर्थिक, भावनिक किंवा आध्यात्मिक त्रास झाला असेल, त्या सर्व गोष्टींकरिता मी अंतर्मनापासून आपल्याला क्षमा करत आहे, क्षमा करत आहे, क्षमा करत आहे. या सर्व कर्मबंधनांमधून आपण मुक्त होऊयात, मुक्त होऊयात, मुक्त होऊयात. मी तुम्हाला त्या सर्व कर्मबंधनांमधून आनंदाने मुक्त करत आहे, मुक्त करत आहे, मुक्त करत आहे. तुम्ही सुद्धा या सर्व कर्मबंधनामधून मुक्त व्हा, मुक्त व्हा, मुक्त व्हा. आता बघा, ब्रह्मांडामधून येत असलेली ऊर्जा सहस्रार चक्रामधून मोठ्या प्रमाणामध्ये ग्रहण करा. स्मित हास्य करा, स्मित हास्य करा, स्मित हास्य करा. आणि ब्रह्मांडामधून येत असलेली ही ऊर्जा अधिक मोठ्या प्रमाणात ग्रहण करा. ग्रहण करा, ग्रहण करा. ही हिलिंग एनर्जी आपल्याला आपल्या पितरांपर्यंत पाठवायची आहे. आता बघा, तुमच्या माझ्या हातामधून निघत असलेला हा प्रकाश, मी म्हणजे तुम्ही सर्वजण, आशीर्वादासाठी हृदय चक्राजवळ हात घ्या. आपल्या हातामधून निघत असलेला हा प्रकाश,
हा ऊर्जारूपी प्रकाश अनुभव करा आणि आपल्या समोर असलेल्या सर्व दिव्य ज्योतींपर्यंत जाऊ द्या. दिव्य ज्योतींपर्यंत जाऊ द्या आणि आणि त्या दिव्य ज्योतींपर्यंत हा प्रकाश जाऊ द्या. बघा, ह्या दिव्य ज्योती, या ऊर्जावान प्रकाशाचीच यांना गरज आहे. यांना सद्गती प्राप्त होण्यासाठी, सर्व नकारात्मक गोष्टींमधून मुक्त होण्यासाठी, कर्मबंधनांमधून मुक्तीसाठी या प्रकाश रूपी ऊर्जेची सोल स्वरूपामध्ये खूप गरज असते, असं अध्यात्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं. सोल स्वरूपामध्ये असलेल्या या सर्वांना आपल्याला ऊर्जा पुरवायची आहे. बघा, या ज्योती जणू ही ऊर्जा ग्रहण करून आनंदी होत आहेत. त्यांना मनापासून आत्मा नमस्ते करा पुन्हा. आणि ह्या सर्व ज्योतींकडून आपण आशीर्वाद प्राप्त करूया. बघा, आपले पितर आपल्याला आशीर्वाद देत आहेत. मला तुमचे आशीर्वाद द्या की मी मुक्त होऊ, प्रगती करू आणि माझ्या कुटुंबाचा, माझ्या समाजाचा उद्धार करण्याची क्षमता माझ्यामध्ये येईल. माझ्याकडून छान समाजसेवा होऊ देत. माझ्या कुटुंबाचा उद्धार आणि उदरनिर्वाह उत्कृष्ट प्रकारे माझ्याकडून होऊ देत. आपल्या पितरांना प्रार्थना करा, तुमच्या आशीर्वादाने माझी आध्यात्मिक प्रगती भरभरून होऊ द्या. आपल्या कुळाचा छान उद्धार करणारा, छान नाव करणारा माझं कुळ, माझा वंश पुढे नेण्यासाठी मला माध्यम होऊ द्या. आशीर्वाद घ्या. बघा, ह्या सर्व ज्योती आपल्याला कसा छान आशीर्वाद देत आहेत. बघा, सर्व ज्योती आपल्याला आशीर्वाद रूपी ऊर्जा पुरवत आहेत. सर्व ज्योती आपल्याला आशीर्वाद रूपी ऊर्जा पुरवत आहेत. आशीर्वाद रूपी ऊर्जा. चला, धन्यवाद मानूया, धन्यवाद मानूया. आता हा प्रकाश सर्व दिव्य ज्योतींपर्यंत आहे. दिव्य ज्योतींना आपण सांगूया, आपल्या पितरांना सांगूया, या कर्मबंधनामधून स्वतःला मुक्त करा आणि सद्गती प्राप्त करण्यासाठी आपण ही ऊर्जा ग्रहण करा. ही ब्रह्मांडीय ऊर्जा, या प्रकाशमय ऊर्जेची आपल्याला नक्कीच गरज आहे. ही ईश्वरीय ऊर्जा, हे परमपिता परमेश्वर मला माझ्या पितरांना ऊर्जा पुरवण्यासाठी माध्यम केलं. याकरिता खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. कल्पना करा, ह्या छान हसत असलेल्या, आशीर्वाद देत असलेल्या ज्योती आता सर्व ज्योती वर वर या प्रकाशासह वर जात आहेत आणि सर्व ज्योतींचा एक मोठी ज्योत निर्माण होत आहे. मोठी ज्योत निर्माण होत आहे आणि ते वर 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 जात आहेत, वर जात आहेत, वर जात आहेत. बघा, आकाशामध्ये आनंद देत आणि आकाशामध्ये जात आहेत. वर 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 वर. बघा, हळूहळू ही मोठी असलेली ज्योत आपल्याला छोटी छोटी दिसत आहे, छोटी छोटी दिसत आहे. आपल्या हातातून प्रकाश रूपी ऊर्जा जातच आहे आणि ही ज्योत आपल्याला छोटी छोटी दिसत आहे. ही ज्योत अगदी अगदी कमी 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 सूक्ष्म सूक्ष्म आणि छोटी होत आहे आणि ही ज्योत ब्रह्मांडामध्ये विलीन होत आहे. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. आपले हात थोडे जमा करा, जमा करा, जमा करा. कल्पना करा, आपल्या हातामधून एक प्रकाश निघत आहे आणि आपण ऊर्जा कट करत आहे. कट कट कट. सर्व देवता, सर्व गुरु, माझे सद्गुरु श्री संत गजानन महाराज, साई बाबा, स्वामी समर्थ, आपण आम्हाला ऊर्जा पुरवली. सर्व देवदूत, आपण या सर्व प्रोसेसला आम्हाला मदत केली, संरक्षण दिलं. माझी कुलदेवता,
माझं कुलदैवत, आपण ही ऊर्जा पुरवायला माझ्यासोबत होताच. ही ईश्वरीय ऊर्जा, हे ब्रह्मांडीय ऊर्जा, रेकी ग्रँड मास्टर्स, माझे सर्व सर्व गुरु, माझे सर्व सद्गुरु, आपण आम्हाला ऊर्जा दिलीत, संरक्षण दिलं, याकरिता अंतर्मनापासून धन्यवाद, अंतर्मनापासून धन्यवाद, अंतर्मनापासून धन्यवाद. अंतर्मनापासून म्हणा, मी माझ्या पितरांचा सन्मान करत आहे. मी माझ्या पितरांना सर्व ऋणांपासून मुक्त करत आहे. मी माझं जीवन प्रेम, शांती आणि समृद्धीने भरत आहे. माझ्या पितरांनी मला भरभरून आशीर्वाद दिला आहे. मी, माझं कुटुंब, माझे आप्तस्वकीय सर्व सुरक्षित आहेत, आनंदी आहेत, प्रगतिशील आहेत. खूप धन्यवाद सर्वांना, खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. तुम्हा सर्वांना मी असं सांगेल की पितृपक्षामध्ये जे काही होईल ते थोडंसं ध्यान करा आणि ऊर्जा आपल्या पितरांसाठी पाठवा. रोज कुठेतरी जलार्पण, धूपदीप, दिवा लावा आणि कृतज्ञता अंतर्मनामध्ये असू द्या. नाही आपण खूप मोठ्या गोष्टी करू, पण या पितृपक्षामध्ये कृतज्ञतेचा भाव स्वतःमध्ये वाढवा. हा वाढलेला स्वतःमधला कृतज्ञतेचा भाव आपलं छान हृदय चक्र ऍक्टिव्ह करेल आणि आपण मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा ग्रहण करण्यासाठी आपल्याला मदत करेल. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. दान करा. केलेलं दान आपल्याला आंतरिक शांतता निर्माण करून देत असते. खूप खूप धन्यवाद. आपले दोन्ही हात डोळ्यांवर ठेवा आणि तुम्हाला वाटेल तेव्हा डोळे उघडू शकता. वाटेल तेव्हा डोळे उघडू शकता. खूप धन्यवाद सर्वांना, खूप खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. जे काही सदस्य असतील, जे आपण घेत असलेलं सेशन रेखी सोबतच हिलिंग, पितरांना हिलिंग, हे सेशन जे काही सदस्य नाही अटेंड करू शकत आहे ना, तर त्यांच्यासाठी हे सेशन नक्कीच ते या व्हिडिओमधून मेडिटेशन करू शकतात. आवडलं तर करा, नाही आवडलं तर सोडून द्या. जबरदस्ती कोणालाच कशाचीच नाही. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सगळ्यांना. यस, नवीन बॅच सुरू होत आहे. आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. आत्मा 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 नमस्ते मॅडम. खूप खूप धन्यवाद सर्वांना, खूप धन्यवाद. आपल्या आत्मा व्हिडिओला नमस्ते. लाईक करा, आत्मा कमेंट करा नमस्ते. आणि नमस्ते सर्वांना. आणि आपल्या व्हिडिओला आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. आपल्या व्हिडिओला लाईक करा, नमस्ते मॅडम. कमेंट करा आणि आणि ज्यांनी कोणी अजूनही सबस्क्राईब केला नसेल आपलं चॅनल, त्यांनी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. नवीन लोकांपर्यंत ब्रह्मांडीय ऊर्जा पोहोचवा, त्यासाठी माध्यम व्हा. आणि ज्या नवीन सदस्यांना ऊर्जेसोबत जुडायचं आहे त्यांच्यासाठी तर मी आज ग्रुपची लिंक पाठवलीच नाही, पण हरकत नाही. या नंबरवर मला व्हॉट्सअप नंबरला हाय पाठवा आणि तुम्हाला ग्रुप लिंक येईलच. सोबतच आता चॅट बॉक्स मध्ये एक लिंक शेअर केली आहे, त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता. या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा, आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणा. ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा. तुम्हाला जे जे हवं आहे ते ते मिळवण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडा आणि स्वतःच्या सर्व क्षमतांचा विकास करा. आजचं सेशन हे स्पेशल सेशन होतं की यामध्ये आज रेकीबद्दल खूप सारी माहिती नाही सांगितली गेली, परंतु आजचं सेशन हे आपण खरोखर पितरांना हिलिंग देऊ शकतो का, तर नक्कीच देऊ शकतो. ओके, पण नाही सिम्बॉलचा उपयोग केला नाही आपण ऊर्जेबद्दल कुठेही, मला मर्यादा होत्या आजच्या सेशनमध्ये मेडिटेशन घेण्याच्या. ओके, कारण लाईव्ह सेशन होतं, त्यामुळे आजचं मेडिटेशन
तुम्ही समजून घ्या, आहे ना. तरीही त्या मानाने मला जेवढं अधिक जास्त त्यामध्ये समाविष्ट करता आल्या सगळ्या गोष्टी, याचा मी पुरेपूर प्रयत्न केला ब्रह्मांडी ऊर्जेच्या कृपेने. आणि तुमच्या सगळ्यांच्या सोबतीने ह्या सगळ्या गोष्टी शक्य होत असतात. खूप धन्यवाद सगळ्यांना, खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आत्मा नमस्ते. या ऊर्जेसोबत जुडा. नवीन बॅच लवकरच सुरू करत आहे. नवीन बॅच सुरू करते आहे रेकीची 18 तारखेपासून. ओके, 18 तारखेपासून कदाचित वेळ असू शकतो सकाळी 6:30चा. ओके, मॉर्निंग बॅच 18 तारखेपासून डिक्लेअर. ओके, एंजलची बॅच डिक्लेअर करू. ओके, एंजलची बॅच सुद्धा 19 तारखेपासून दुपारी 2 वाजताची वेळ फायनल. ठीक आहे, फायनल झालं. टॅरो रीडरची बॅच सुरू करूया नवरात्रामध्ये. सुरुवातीच्या दिवसामध्ये वेळ असेल 4 वाजताचा. तुमच्या समोर डिक्लेअर झालं म्हणजे मग त्या गोष्टीसाठी मला एक ताकद मिळते आणि मी एक ऊर्जा क्रिएट करते की नाही, आता पटकन करायचंय, आता पटकन करायचंय. ओके, हा. तुमच्या सगळ्यांच्या इच्छेसाठी सगळ्या गोष्टी ठरल्या. आता आता काहीही हो, मग तुमची मागणी पूर्ण. ओके, चला, बरं वाटलं. हा, नवीन ग्रँडमास्टर मात्र थोडेसे थांबा. ठीक आहे, नवीन ग्रँडमास्टरला थोडंसं थांबायला सांगते आहे, त्याचं कारण समजून घ्या थोडंसं. ओके, फक्त तुम्हाला थोडंसं थांबायला. तुमची वेळ डिक्लेअर करत नाही, बाकी सगळ्यांच्या केल्या. चला, आत्मा नमस्ते सगळ्यांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. धन्यवाद मॅडम, आत्मा धन्यवाद. नमस्ते मॅडम. आत्मा खूप नमस्ते. धन्यवाद. आता नमस्ते फक्त मी मॅडम. कुठल्या तारखेला काय डिक्लेअर केलेलं आहे आणि कुठल्या वेळेला काय डिक्लेअर केलेलं आहे हे तुम्ही मला लिहून पाठवजा, नाहीतर मीच विसरून जायची. हो ना. चला, ओके, उद्या भेटूया सकाळी 5 वाजता. आत्मा नमस्ते. आपली 8 वाजता 5 वाजता आहे आपल्याला. सकाळी 5चं मेडिटेशन होऊन जाईल. चला, 5 की 7? 5 वाजता सकाळी. 5 वाजता. तुम्ही सध्या सेकंड डिग्रीला लगेच आताच गेलेले सदस्य नाही बसायचं 2 दिवस. मी तुम्हाला लिंक पाठवेल. अच्छा, ओके, हा. पण किती वाजता कारण सकाळी? तुमचे अजून सिम्बॉल लिंक पाठ नाहीये. पाठवा. तुमचे सिम्बॉल पाठ झाले. मी तुम्हाला सिम्बॉल शिकवले की मी तुम्हाला मंगळवार बुधवार पासून सकाळची वेळ पाठवेल. अच्छा, 8 वाजता नव्हतं मॅम, उद्या 8 वाजता आपली सेकंड. आपलं सेशन आपल्या वेळेवर, बरोबर. आपले सेशन आपल्या वेळेवर 7:30 वाजताचं सेशन 7:30 वाजता. ओके, हा हा. ठीक आहे. कसं नमस्ते. 2 दिवस थँक्यू. आपल्याला असंच यायचं. चला, ओके. हा, 6 वाजताची बॅच जर सुरू झाली पाहिजे तर आपल्या आप्तसुखीय मित्रमंडळी यांना सेशनला बसवा, नवीन बॅचला. ओके, आपल्या आयुष्यात बदल झाला आहे त्यांच्यापर्यंत ऊर्जा पोहोचवा. कारण आजचं सेशन मी तुम्हाला माहितीये की लिंक कधी पाठवली होती? 7:30 वाजता. त्याही नंतर पाठवली आहे ना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. चला.